नमस्कार. मी गीताली विनायक मंदाकिनी, मिळून साऱ्याजणी मासिक आणि मिसा ऑनलाईनची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणीची भगिनी संस्था नारी समता मंच यांनी प्रायोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्याला माहित आहे की 30 जानेवारीला विद्याताई बाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संस्थापक संपादक यांचा पहिला स्मृतिदिन होता आणि त्या स्मृतिदिनाला आपण विद्या बाळ पैस शांती संवादाचा हा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम अशासाठी आहे की आपल्याला माहित आहे की संवाद हा मिळून साऱ्या जणीचा आणि विद्यार्थ्यांचा आत्मा. संवादाचं महत्व आपण सगळेजण जाणतो, पण आता या पोस्ट ट्रुथ आणि ट्रोलिंग अशा सगळ्या युगामध्ये शांती संवादाला जास्ती महत्व आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या उपक्रमाचं शीर्षकच आम्ही विद्याबाळ पैस शांती संवादाचा असते. आपल्याला माहित आहे पैस म्हणजे अवकाश, आपल्याला अवकाश मिळणं आपल्या व्यक्तिगत विकासासाठी आणि एकूण सामाजिक विकासासाठी. तर शांतीपूर्ण संवाद आणि शांततेसाठी संवाद याच्यासाठी असणारा अवकाश म्हणजे विद्याबाळ पैस शांती संवादाचा. या उपक्रमाच्या अंतर्गत आपण माध्यम सजगता हा एक उपक्रम नव्याने सुरू केला आहे. कारण आपल्याला माहित आहे की आता माध्यमाचं महत्व अनन्यसाधारण आहे. कारण या पोस्ट ट्रूथच्या आणि ट्रोलिंगच्या युगामध्ये खऱ्याचं खोटं कसं करायचं आणि खोट्याचं खरं कसं करायचं आणि तावातावानी बोलायचं आणि आपल्या भावना आणि विचार या आक्रमक पद्धतीने व्यक्त करायचे असं सगळ्यांना करणं म्हणजे आपण काहीतरी प्रभावीपणे आपला विचार भावना पोचवतोय असं वाटतं. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की माध्यम विषयीची सजगता प्रत्येक नागरिकाच्या मनात असणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी आज जो आपण कार्यक्रम ठेवलाय म्हणजे आपल्याला माहिती आहे की मनोरंजन करमणूक इंडस्ट्री कारखाना हा सध्या एकदम जोरात आहे. करमणूक मनोरंजन कशातून होतं, याच्यातून तुम्ही काय पद्धतीची सुसंस्कृत व्यक्ती आहात हे कळत जात. आणि म्हणून असं वाटतंय की आत्ताची जी वेब सिरीज म्हणून हे जे महत्वाचं माध्यम आहे करमणुकीचं, याच्या नवीन वाटा काय आहेत, याच्यामध्ये काय काय काटे आहेत हे समजून घेण्यासाठी आपण आज सुप्रसिद्ध कथालेखक आणि चित्रपट समीक्षक गणेश मतकरी सरांना बोलतो. गणेश मतकरी सर, मी आपलं मनापासून स्वागत करते. गणेश मतकरी सरांबरोबर गप्पा मारायला मिळून साऱ्या जणीचा लेखक आणि मिसा ऑनलाईनचा संपादक, याला वेब सिरीज मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि समज सुद्धा आहे असा उत्पल बबा हा त्यांच्याशी अनौपचारिक पद्धतीने गप्पा मारणार. या वेब सिरीजचा आजचं वर्तमान काय आहे, त्याचा प्रभाव समाज मानसावर कसा होतो आणि पुढेही कशी कशी जाणार आहे, या सगळ्या संदर्भामध्ये उत्पल गणेश सरांची अनौपचारिकपणे गप्पा मारणार. मी गणेश सरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आभार मानते त्यांनी आजच्या आमच्या या कार्यक्रमात यायचं कबूल केलं म्हणून. आणि कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून आम्ही त्यांना सन्माननीय सभासद मिळून साऱ्याजणी मासिकाचे करून घेतोय असं मी इथे जाहीर करते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. मी इथे आता सर्व सूत्र उत्पल आणि गणेश सरांकडे देते. धन्यवाद गीतालीताई. आजचा विषय खरं फार इंटरेस्टिंग आहे. मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रेक्षक जे कार्यक्रम हा बघतायत त्यांच्यापैकी बहुतेक जण वेब सिरीज आणि OTT प्लॅटफॉर्म्स मुळामध्ये या नवीन माध्यमाशी चांगले परिचित आहेत आणि बरेच जण त्याच्यावरती एंगेज होत आहेत आज अगदी रोजच्या पातळीवरती. ह्या माध्यमाची थोडीशी अजून एक खोलातली चौकशी करावी आणि काही नवीन इन्साइट्स घ्याव्यात म्हणून खरं तर आपण हा कार्यक्रमाचा आयोजित केलेला आहे. आणि मगाशी गीतालीताई म्हणाल्या तसं माध्यमांविषयीचा म्हणजे माध्यमांविषयी असं आपण सगळेच बोलतो आहोत. ज्याला आपण वृत्तपत्र पत्रकारिता म्हणतो त्या माध्यमांविषयी आपल्याला माहिती आहे आज काय चालू आहे ते सगळ्या आजूबाजूला. पण त्याबरोबरीनेच असं वाटतं की शेवटी टेलिव्हिजन सिनेमा ही देखील अशी माध्यमं आहेत की ज्यांचा एक फार मोठा प्रभाव जनमानसावरती पडत असतो. तर त्याच्या बाबतीत सुद्धा आपण काही ऑब्जेक्टिव्हली विचार करणं आणि सजग असणं आवश्यक आहे. एक मला मुद्दा फक्त नोंदवावासा वाटतो सुरुवात करायच्या आधी. आपल्याला माहिती आहे आज आपल्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे ते.
कोरोनाचा खूप मोठा एक हाहाकार खरं उडालेला आहे आपल्या आजूबाजूला, आणि या परिस्थितीमध्ये या रोगाशी सामना करणारे सगळेजण जे आज कार्यरत आहेत फील्डवरती, त्यांच्याप्रती त्यांचं स्मरण करून आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून आपण आजचा कार्यक्रम हा सुरू करूया. गणेश मतकरी हे नाव माझ्या मते आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. गणेश हा उत्तम कथालेखक, उत्तम चित्रपट समीक्षक आहे. चित्रपटांविषयी त्याची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, चौकटी बाहेरचा सिनेमा आणि इतर सुद्धा अनेक. त्याचे कथासंग्रह, जो सगळ्यात गाजलेला कथासंग्रह खिडक्या अर्ध्या उघड्या, त्याचा तर इंग्लिश अनुवाद पण झालेला आहे. अलीकडेच आलेला भाई हा जो चित्रपट होता पु ल देशपांड्यांवरचा, त्यांचा जीवनपट दाखवणारा, त्याचं पटकथा लेखन गणेशचं आहे. आणि मला स्वतःला एक जाणवलेली गोष्ट इथे मुद्दाम शेअर करायला आवडेल तुमच्या बरोबर, की समीक्षक हा खूप काहीतरी काय म्हणू आपण ज्याला अवघड भाषेत बोलणारा आणि खूप काहीतरी सैद्धांतिक मांडणी करणारा असा एक आपल्या समोर एक प्रतिमा असते. पण गणेशचं मला हे नेहमी विशेष वाटत आलेलं आहे की अतिशय शांतपणे, सौम्यपणे चित्रपट या माध्यमाकडे बघत, त्यातील खाचाखोचा प्रेक्षकांना समजावून सांगत आणि त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं काय म्हणू आपण ज्याला, कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह न बाळगता समीक्षा करणं, हे गणेशचं मला एक फार मोठं वैशिष्ट्य वाटतं. आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना त्याचं लेखन हे नेहमीच आपलं असं वाटत आलेलं आहे की त्याची एक मोठी जमेची बाजू आहे, असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. गणेश, आपण सुरुवात करूयात. मला वाटतं सुरुवातीला एक आपण पहिला थोडासा ब्रॉड एक प्रश्न मी तुला विचारतो. आपण ह्या गप्पा साधारण 2 भागामध्ये विभागलेल्या आहेत. पहिल्यांदा आपण वेबसिरीज विषयी बोलूयात स्पेसिफिकली, आणि त्यानंतर OTT वरचे चित्रपट याही विषयी आपण थोडंसं बोलूयात. सुरुवात करताना मला असं तुला विचारावंसं वाटतं की OTT प्लॅटफॉर्म हे या माध्यमाचा एकूण इतिहास काय आहे, याचा प्रारंभ कधी झाला, कसा झाला? हे OTTचा बेसिकली अर्थ ओव्हर द टॉप हे त्याचं हे बऱ्याच लोकांना माहित असेल. पण म्हणताना कॅज्युअली म्हणतो, पण ते काही वेळा फुल फॉर्म माहित नसतो त्याचा. आता ओव्हर द टॉपचा अर्थ काय, तर ओव्हर द टॉपचा अर्थ थोडा असा की मुळात एखादा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्या सहाय्याने, म्हणजे त्याच्यावरती अवलंबून असलेला दुसरं काहीतरी एक माध्यम, दुसरा प्लॅटफॉर्म, असं त्याचा ओव्हर द टॉपचा अर्थ आहे. आणि इथे जो खालचा बेस प्लॅटफॉर्म जो म्हणायचा आहे तो म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर जे असतात आणि त्याच्या मार्फत जे मुळात इंटरनेटचं जे जाळं पसरलेलं असतं ते. त्यामुळे बाकीचे जेव्हा आपण म्हणतो की बाकीचे जेव्हा केबल टीव्ही असेल किंवा आणखीन काही जे चॅनल्स असेल त्याच्यामध्ये ते त्यांच्या थ्रू, म्हणजे आता एखादा जर प्रायव्हेट चॅनल असेल तर त्यांची वेगळी त्यांची सॅटेलाइटची एक योजना असते आणि त्याच्यातून ते करत असतात. तर त्याच्याऐवजी असलेला एक सिग्नलच्या नेटवर्कचा फायदा घेऊन त्याच्यावरती बेस करून तयार झालेला एक सेकंडरी प्लॅटफॉर्म, म्हणून त्याला OTT प्लॅटफॉर्म असं म्हटलं जातं. आणि ह्याची काही सुरुवात, जरी वेबसिरीज हे जे जर माध्यम आहे त्याची सुरुवात थोडीशी आधी झाली, म्हणजे 90s वगैरे मध्ये झाली असं आपल्याला म्हणता येईल. पण प्रत्यक्षात हे OTT चॅनल्स मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आले आणि त्याच्याबद्दल डिस्कशन व्हायला लागली आणि नवीन नवीन हे सेटअप व्हायला लागले चॅनल्स वगैरे. हे सगळं साधारणपणे 10-1 वर्षांमधल्या गेल्या आपण असं म्हणू की ते जास्त कॉन्क्रिटाइज त्या काळामध्ये सगळं झालं. आणि त्याला हे OTT ही टर्म सुद्धा साधारणपणे गेल्या 10-1 वर्षात अस्तित्वात आली असं आपल्याला म्हणता येईल. आणि नेटफ्लिक्स हे त्याच्यामधलं एक मोठा एक काय म्हणायचं आपण प्रेरक असल्यासारखं आहे की त्याच्यामुळे एकदा नेटफ्लिक्स ज्या प्रमाणात घराघरांमध्ये पसरला आणि त्याचं जे वाढत गेलं, त्याचं जी कीर्ती वाढत गेली, त्याच्यामुळे हे सगळ्याला एकूण मोठ्या प्रमाणात अधिक चालना मिळाली आणि त्याच्यापासून अनेकांनी स्फूर्ती घेऊन त्याच्यामध्ये शिरले आणि जो बिझनेस अख्खा अस्तित्वात आला तो एक नेटफ्लिक्सला हे मिळाल्यापासून. बाकी वेबसिरीज आणि हे साधारणपणे 90s मध्ये सुरू झालं आणि तेव्हापासून ते हळूहळू त्यांच्या स्पीडनी येत होतं. आणि तेव्हा असा एकूण मोठा त्याला बिझनेस मॉडेल असं त्याचा आकाराला आलेलं नव्हतं. प्रत्येक जण काहीसं हौशी स्वरूप त्याचं होतं. आणि 2005ला मला वाटतं युट्यूब आलं अस्तित्वात. त्याच्या आधी तर युट्यूब सुद्धा नव्हतं. 2005 मध्ये युट्यूब आलं आणि युट्यूब आल्यानंतर एक काही प्रमाणात
डिस्ट्रीब्युशन अधिक मोठ्या प्रमाणात त्यांना मिळायला लागलं आणि तिथे थोडंफार काय लोक हे करायला लागले आणि मग फायनली 2011च्या पुढे हा बाकीचा सगळा OTTचा ओघ सुरू झाला सगळा. ओके. म्हणजे पण तू म्हणालास तसं वेब सिरीज हा प्रकार 90s मध्ये यायला लागला होता. मग त्याबाबत थोडं सांगशील का की वेब सिरीज पहिल्यांदा कुठली आली किंवा 95 मध्ये एक रॉक्स नावाची सिरीज होती आणि त्याला मुळात त्याचं JB ऑन द रॉक्स असं त्याचं पूर्ण पहिलं नाव होतं आणि मग नंतर त्याचं शॉर्ट फॉर्म करून त्यांनी रॉक्स नावाने ती करायला सुरुवात केली. ती कशी होती माहितीये का, ती कथेवर आधारित ज्या आपण हल्लीच्या परिचित आपल्याला ज्या वेब सिरीज आहेत त्या सगळ्या कथा बेस्ड बऱ्याच प्रमाणात असतात किंवा मग न्यूज बेस्ड किंवा असं त्याच्या वेगवेगळ्या स्वरूपात ते आपल्याला दिसतात. पण कथा हा मोठ्या प्रमाणात वेब सिरीज ड्राईव्ह करणारा एक हा आहे. तर तसं काही नव्हतं तेव्हा. त्याच्यामध्ये मेनली त्याच्यात हे असं होतं, मुळात त्याचं जे स्वरूप होतं जे सुरू झाली तेव्हा तर ती वेबवरती नव्हती. तेव्हा ती काहीतरी त्यांचा एक लोकल टीव्ही चॅनल होता त्याच्यावरती ती होती. अगदी सुरू झाली तेव्हा पहिली 3 वर्ष म्हणजे ती 92 मध्ये मला वाटतं सुरू झाली. ती पहिली 3 वर्ष त्यांनी त्या टीव्ही चॅनलवर केली आणि तेव्हा त्याचं स्वरूप सुरुवातीला ड्रिंक्स मिक्स करण्याच्या बद्दलचा तो प्रोग्राम होता. म्हणजे दारूशी संबंधित ते सुरुवातीला होतं आणि मग त्याच्यावरती ते एक बारटेंडर आणि त्याचा जो निवेदक असतो यांच्यामधली डिस्कशन्स आणि मग पुढे ते त्याचं जे प्रमाण वाढत गेलं आणि मग त्यांनी ते रॉक्स केलं त्याच्यानंतर ते मग खूप विस्तृत प्रमाणात मग त्याच्यामध्ये कल्चरल ऍस्पेक्ट आले, पॉलिटिकल ऍस्पेक्ट म्हणजे ती जनरली चर्चा हा बेस घेऊन त्याच्यामध्ये विविध प्रकारचे विषय आणून अशा पद्धतीचं त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे ती एक म्हणता येईल सुरुवातीची. त्याच्यानंतर हा जो एक रिअलिटी शोज किंवा नॉन फिक्शन अशा पद्धतीचं बरंच काय येत होतं तेव्हा किंवा काही अॅनिमेटेड चॅनल्सनी वेब बेस वापरून हे करायला सुरुवात केली. त्याच्यात एक इंटरेस्टिंग एक मधला एक प्रयोग होता, मला वाटतं कधीचा होता 2005च्या आसपासचा आहे मला वाटतं, युट्यूब सुरू झाल्यावरचा आहे. ओके. त्याच्या ती एक सिरीज होती, तिचं नाव होतं काहीतरी सॅम हॅज 7 फ्रेंड्स नावाची एक सिरीज होती. ओके. आणि त्याचा कॉन्सेप्ट असा होता की ती सॅम त्यातली जी मुलीचं कॅरेक्टर आहे तिला 7 मित्र आहेत आणि त्यांच्यातला एक जण तिचा काहीतरी डिसेंबरच्या अमुक तारखेला तिचा खून करणार आहे असं त्यांनी आधी अनाऊन्स केलं होतं. आणि मग रोज त्यांचा दीड मिनिटाचा त्याचा सेगमेंट असायचा फक्त. रोज त्याच्यामध्ये दिवसातलं 1.5 मिनिट महत्वाचं त्या हिच्या आयुष्यातलं आणि मग त्यातून गोष्ट कशी पुढे जाते. त्याचे काहीतरी 80 वगैरे भाग त्यांनी केले आणि मग शेवटी त्यांनी ते क्लिफ हँगर वरती सोडली ती. म्हणजे त्याच्यात शेवटी खून झाला पण तो कोणी केला कळलं नाही. मग त्याच्यावर त्यांनी एक सेकंडरी सिक्वल सिरीज प्रॉम्पिन नावाची सुरू केली. असे काय त्याच्यातून प्रयोग वेगवेगळे होत गेले. आणि मग नेटफ्लिक्स वरची हाऊस ऑफ कार्ड्स ही आपल्याला मला वाटतं लँडमार्क म्हणावी अशी सिरीज म्हणावी लागेल की जी नेटफ्लिक्सची पहिली सिरीज आणि मोठी सिरीज. आणि त्यांनी असं परत केलं की आतापर्यंत ज्या टीव्ही वरून येत होत्या म्हणजे तोपर्यंत नेटफ्लिक्सनी नेटवर्क सुरुवात केली होती आणि मुळात टीव्हीवर आलेल्या सिरीज त्याच्यावरती वगैरे ते दाखवायला लागले होते. पण नेटफ्लिक्सनी जी हाऊस ऑफ कार्ड्स केली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मोठा असा प्रयत्न केला की त्याचे पहिला अख्खा सीझन एका वेळेस अख्खा टाकायचा त्याच्यावर. म्हणजे त्यामुळे तो बाकीच्यांचं कसं होतं की तू आपल्याला टीव्हीवरती दर एक आठवड्याला एक भागच यायचा. त्यामुळे कथा फॉलो करताना आपल्याला मग ते सगळं लक्षात ठेवायला लागायचं आधीच आणि ते सगळं जाऊन तुम्हाला एका वेळेस कथानक म्हणजे 13 भागांचं म्हणजे 13 तासाचं कथानक तुम्हाला अगदी सलगपणे पाहायला मिळालं. आणि तो मला वाटतं मोठा ड्राईव्ह याचा आहे OTTचा की आपण एका वेळेस सगळं पाहू शकतो. त्यामुळे बिंज वॉचिंग आणि ह्या सगळ्या टर्म्स त्याच्यामधून आल्या किंवा जे ऍडिक्शन सारखा त्याचा एक त्या दिशेला जायला लागलं त्याचं कारण हे होतं की आपण टीव्ही सिनेमा पाहताना काय आपण 2 तास पाहतो पण ह्याच्याऐवजी तुम्हाला किती म्हणजे आता जर समजा एखादी 7 सीझन चालू आपण गेम ऑफ थ्रोन सारखं उदाहरण घेऊ. 7 सीझन्सचे जर काय किती एपिसोड होते ते 12 एपिसोड माझ्या मते नाही 12 नसतं 7-8 काहीतरी होते किंवा 10 नाही 7-8 शेवटचे फक्त सीझन होते ते 7 आणि 8 असे होते. पण आधी 10 किंवा 12 होते. त्यामुळे मग 10 याचे जर आपल्याला 7 सीझन्स एकत्र 10 भागांचे जर मिळाले तर आपण 70 तास आपण एका वेळेस बसू शकतो. त्यामुळे मग त्याचा एक प्रकारचा एकदा आपण त्याला हुक झालो
की मग त्याच्यामध्ये आपण हे करतो. त्यामुळे तो जो त्यातला जो वेब सिरीजचं जे अट्रॅक्शन आहे ते तिकडून सुरू झालं की तुम्ही बघतच राहू शकता ते, मग देन देर इज नो एंड टू इट. त्यामुळे बाकीच्या टेलिव्हिजन पेक्षा किंवा याच्यात आणखीन एक त्याचा महत्वाचा भाग म्हणजे जो सुरुवातीला लोकांना लक्षात आला होता, म्हणजे जे वेब सिरीजचे जे आपण सुरुवातीचे प्रयत्न पाहिले त्याच्यामध्ये लोकांना हे लक्षात आलं होतं की आत्ताची जी कामं करणारी जी लोक आहेत त्यांना असं स्पेसिफिक वेळी बघणं, म्हणजे 8 वाजता एक सिरीज असेल रोज, तर त्यांना ती घरी पोहोचून त्यावेळेस ती सिरीज बघणं हे अशक्य काही वेळा व्हायचं. मग तुम्ही कधीही बघू शकता. त्यामुळे हा एक मोठा त्याचा हे होता की याच्यावर आली, OTT-वर आली सिरीज की त्याचं नियंत्रण जे होतं ते चॅनल कडून जाऊन ते तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही ते कधीही तुम्हाला तुमच्या सोयीने तुम्हाला हवं तेव्हा ते सगळं ऍक्सेस करू शकता. हा एक त्याच्यामधला जो मोठा भाग होता. हे सगळे या सगळ्या गोष्टींमुळे एक प्रकारचा लोक अधिक आकर्षित OTTs आणि वेब सिरीज याच्याकडे गेले. करेक्ट. तुझा म्हणजे मला एक ते विचारायला आवडेल, तुझा व्यक्तिगत अनुभव काय आहे वेब सिरीजच्या बाबतीतला? पहिल्यांदा कुठली सिरीज बघितली होती आणि तो अनुभव कसा होता? मी हाऊस ऑफ कार्ड्स बघितली होती. हाऊस ऑफ कार्ड्स लागल्याबरोबर मी बघितली होती. पण आपल्याकडे कसं आहे माहितीये का, आपल्याकडे ज्या ऍक्च्युअल OTT सिरीज नाही आहेत, ज्या त्यांनी टीव्ही साठी केल्या, त्या सुद्धा आपल्याकडे बऱ्याचशा OTT सिरीज म्हणून आल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल 24 असेल तर तेव्हा ते दॅट इज बिफोर हाऊस ऑफ कार्ड्स. तर मला वाटतं पहिली अशा पद्धतीचं बिंज वॉच करून बघायचं तर मला वाटतं पहिला जो 8वा सीझन होता ज्याच्यात अनिल कपूर होता 24चा. मला बॅकग्राऊंड म्हणजे मी पहिल्यापासून फॉलो नव्हतो करत आणि मला इंटरेस्टिंग वाटला होता कॉन्सेप्ट आणि मी असं ठरवलं होतं की हा ट्रायल म्हणून बघूया. त्यामुळे मी तो डाउनलोड केला. आपल्याकडे तेव्हा काय चोरीनी डाउनलोड करणं हे होतं पॉसिबल तेव्हाही. त्याच्यामुळे मी तो डाउनलोड केला अख्खा सीझन आणि मी तो बघितला पहिला आणि मला ते तिथपासून आवडलं. आणि ते म्हणजे बघ ना 24 भाग म्हणजे 24 तास त्याचा फार इंटरेस्टिंग होता कॉन्सेप्ट की दिवसात अख्खा दिवस एक माहिती आहे ना, तू बघितलं असतील? हो, नाही मी ऐकलेलं, मी बघितलेलं नाही. त्यामुळे अख्खा दिवस एक 24 तासांचा दिवस आणि त्याच्यामधला दर तास तुम्हाला एपिसोड म्हणून येतो. त्यामुळे 24 एपिसोड आणि हे काहीतरी 8 सीझन मला वाटतं त्याचे आहेत. त्यामुळे आणि मग शेवटचे जे त्याचे 1-2 सीझन होते ते लहान आहेत, मला वाटतं काहीतरी 12 भागांचे वगैरे असं. पण हा जो मोठा हा होता तो मी 24 तास ते बघितले. ते मला वाटतं पहिलं मला वाटतं असेल माझ्यासाठी अनुभव अशा पद्धतीचा डाउनलोड करून. आणि मग त्याच्यानंतर मी ते फॉलो करायला लागलो. मग त्यामुळे ह्या सगळ्या आपल्याकडे ज्या मुळात त्या वेबसिरीज नाहीत पण आपल्यासाठी त्या वेबसिरीज असल्यासारख्या, कारण त्या आपण ह्याचे जे सगळे गुण वेबसिरीजचे आपण म्हणतो की तुम्हाला तुमच्या सोयीने बघता येणं किंवा एका वेळेस तुमच्यासाठी सगळे भाग अवेलेबल होणं, हे जे सगळे पुढे वैशिष्ट्य म्हणून आपण जी वेबसिरीजची म्हणतो ती सगळी तुम्हाला त्या ऑलरेडी असलेल्या टीव्ही सिरीज मध्ये सुद्धा होती. कारण त्या तुमच्यासाठी त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती अवेलेबल झाल्या आणि एकदम झाल्या. त्यामुळे तिथून मी सुरुवात केली. पण मी हाऊस ऑफ कार्ड्स बघितलं आणि मग नंतर जसे जसे येत गेल्या वेब सिरीज तसे मी ते पुढे फॉलो करत राहिलो. राईट. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. त्याच्या आधी फक्त मी एक छोटीशी अनाउन्समेंट करतो. प्रेक्षकांना काही प्रश्न असतील तर त्यांनी ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारावेत. आपण कार्यक्रम संपताना त्यातले काही निवडक प्रश्न आपण नक्की घेऊयात. ओके गणेश, दुसरा माझा पुढचा प्रश्न असा होता की वेबसिरीज बाबत इंटरनेटवरती आज पुष्कळ माहिती उपलब्ध असते. म्हणजे मला समजा एखादी सिरीज कळली तर मी सर्च करतो आणि त्याच्याबद्दल वाचतो आणि जनरल रिव्ह्यूज बघतो आणि मग मी ठरवतो. पण इंटरनेट हे मुळात एक खूप मोठं काय समुद्र असल्यासारखं आहे. तर वेबसिरीज सिलेक्ट करून नेमक्या अशा बघणं याच्याकरता तुझा काही असा एक प्रेफर्ड काही सोर्स आहे का इंटरनेटवरचा? जनरली जर तुम्ही इंटरनेटवरती तुम्ही जर सोशल मीडियावर असाल आणि जनरली तुम्हाला माहित असेल, म्हणजे लोकांना माहित असेल की तुमच्या आवडीनिवडी काय आहे, तर बरेच वेळा असं होतं की तुम्हाला वेगळा सोर्स शोधायची गरज पडत नाही. कारण तुमच्या डिस्कशन्स मध्ये तुमच्या रोज अनेक संदर्भ आणि अनेक सगळे येत असतात. पण तरी सुद्धा मला वाटतं की जर तुम्ही हे केवळ वेबसिरीज साठी नाही मी तर म्हणेन फिल्म साठी सुद्धा हे म्हणता येईल की मेजर अवॉर्ड शोज वरती लक्ष ठेवावं.
की काय आता एमीज फॉर एक्झाम्पल टीव्हीचे जे अवॉर्ड असतात एमीज असतात, आपल्याकडचे डेली क्राईम एमी साठी नॉमिनेटेड होती, मला वाटतं मिळालं पाहिजे, तिला मिळालं, दिल्ली क्राईमला मिळालं. तर त्यामुळे असे जे जर तुम्ही त्याच्यावरती काय कोणाला अवॉर्ड मिळतात हे जर तुम्ही पाहत असलात तर आपोआपच तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन तयार होते. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण कोणी पुस्तक वाचणं याच्यामध्ये जर नवे असे लोक असतात, काही वेळा प्रश्न विचारतात की आम्ही इंग्लिश आतापर्यंत खूप वाचलं नाही पण आता आम्हाला सुरुवात करायची, तर काय वाचावं? तर मी सांगतो की बेस्ट सेलर्स वाचा. न्यूयॉर्क टाइम्स मध्ये त्याच्या याच्यावरती बेस्ट सेलर्सची त्यांच्या लिस्ट असते, तर त्या सोप्या असतात, म्हणजे ती पॉप्युलर पुस्तकं असतात, त्यामुळे तुम्हाला पटकन कनेक्ट व्हायला काही वेळा सोपी जातात. तर त्यामुळे अवॉर्ड शोचं पण असं असतं की तुम्हाला अवॉर्ड शो पर्यंत पोहोचलेली सिरीज, म्हणजे त्याला एक प्रकारचं ऑलरेडी त्याला एक हवा आहे, लोकांना आवडलेली आहे, त्याच्यामध्ये त्याची पुन्हा विनर एक असला तर त्याचे 4 नॉमिनेशन्स असतात. त्यामुळे तुम्हाला एक बेसिक एमीज म्हणा, गोल्डन ग्लोब म्हणा, असे जे मेजर हे अवॉर्ड शोज आहेत, किंवा काही वेळा काही वेब सिरीज सनडान्स किंवा कान सारख्या याच्यावरती पण सिलेक्ट झालेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या याच्यामधून तुम्हाला काही महत्वाची बेसिक नावं कळतात, त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्ड आहेत, काही प्रोड्युसर्स असतात, काही वेळा काही प्रोडक्ट निर्माते म्हणजे व्यक्ती म्हणून आणि संस्था म्हणून हे असू शकतात. कारण काही वेळा काही संस्थांचं एखाद्या पद्धतीच्या फिल्म्स करण्यामध्ये त्यांना रस असतो, किंवा काही बीबीसी सारखे प्लॅटफॉर्म जर आपण बघितले तर बीबीसी वरती येणाऱ्या ज्या सिरीज असतात त्या जवळजवळ त्याच्यामधले बीबीसी 1 आणि बीबीसी 2 ह्याच्यावरती ज्या सिरीज रिलीज होतात त्या उत्तम कॅटेगरी मधल्या असतात बऱ्याचशा. त्याच्यामुळे असंच जर तुम्हाला कुठले त्याचे वितरक म्हणा, त्यामुळे हे जे लोक जर कळत गेले असे की स्टार्स म्हणा, डिरेक्टर्स म्हणा, संस्था म्हणा, हे जे सगळे जर तुम्हाला एक त्याची माहिती मिळत गेली तर मग आपोआपच तुम्हाला त्याबद्दल कळत जातं, आणि मग तुम्हाला ते कॉन्शियसली फॉलो करायची पण गरज नसते. एकदा तुम्हाला एक बेसिक तुमचा ट्रॅक त्याच्याबद्दल तयार झाला डोक्यामध्ये की मग तुम्हाला ती माहिती आपोआप मिळत जाते, कारण इंटरनेटवरनं येत असतंच खूप सारी माहिती. राईट, ऍब्सोल्युटली. इंग्लिश आणि हिंदी असं साधारण एक आपण बरेचदा ती कंपॅरिझन होते, आणि म्हणजे आता मी स्वतः इंग्लिश मधल्या बऱ्याचशा सिरीज बघितलेल्या आहेत, आणि त्या कंटेंट बद्दल तो कंटेंट तुम्ही बघितलात की असं खरंच वाटतं तुम्हाला की त्या मानाने आपण अजून बरेच कमी पडतो. अर्थात कारण आपण नवे आहोत त्या मानाने, नवीन आपण आता हळूहळू आपण ते हे होतो. परंतु एक प्रश्न अलीकडे बरेचदा चर्चेमध्ये येतोय, म्हणजे 2014ला आपल्याकडे परमनंट रूममेट्स नावाची जी TVF ची सिरीज होती ती पहिली वेब सिरीज म्हणून हिंदी मधली आपल्याकडची समजली जाते. त्याच्यानंतर मग तो युट्यूब वर मध्ये नेटफ्लिक्स वरती आला, आणि सेक्रेड गेम्स माझ्या मते पहिली हिंदी आणि खूपच पॉप्युलर झालेली सिरीज. आता सेक्रेड गेम्सच्या पॉप्युलरिटी नंतर क्राईम सिरीजचं एक खूपच पेव फुटल्यासारखं झालं हिंदीमध्ये, आणि मग त्याचा एक पॅटर्न, मग ते सगळी गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याच्यातली हिंसा आणि सेक्शुअल रेफरन्सेस हे सगळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागलं. अर्थात हे आउटराईट डिस्कार्ड करावं असं मला अजिबात वाटत नाही, परंतु एक गोष्ट खरी आहे की त्याचा जरा अतिदर्शन जे व्हायला लागलं त्याच्यामुळे एक प्रेक्षक वर्ग नक्की असा आहे की त्याला त्याचा वैताग यायला लागला. आणि दुसऱ्या बाजूनी मला, म्हणजे मी स्वतः जरी क्राईम सिरीज एन्जॉय करत असलो तरीही मला हा प्रश्न पडतोच की जो कंटेंट आपण बघतो, बिग बँग थिअरी सारखी सिरीज असेल किंवा कुठली अजून मॉडर्न फॅमिली घेऊयात, किंवा आशयाच्या अंगाने अतिशय गंभीर आणि खोलवरचा एक असा इम्पॅक्ट देणारी सिरीज म्हणजे फ्लीबॅग सारखी सिरीज असेल, किंवा अशा बऱ्याच सिरीज आहेत की ज्याच्यामध्ये फ्लीबॅग बद्दल पण बरेच जण ऑब्जेक्शन घेऊ शकतील, ऑब्जेक्शन घेऊ शकतात. फ्लीबॅगला खरं ऑब्जेक्शन येऊ शकतं, परंतु एनिवे आता तो एका वेगळ्या डिबेटचा मुद्दा होईल. पण मला असं खरंच वाटलं की इंटेलिजंट ह्युमर असलेल्या वेब सिरीज त्या मनाने आपल्याकडे आल्या का मग त्या येऊन पण गाजल्या नाहीत का, काय झालं आणि असं का झालं, याबद्दल तुझं काय निरीक्षण आहे? मी तुला खरं सांगू का, सेक्रेड गेम्सनी जे केलं ना ते माझ्या मते अगदी योग्य गोष्ट केली. ओके, कारण सेक्रेड गेम्स ही पहिली होती त्याच्यामध्ये, म्हणजे आपण TVFच्या या बाजूला होतो, कारण TVF एवढ्या मोठ्या प्रमाणात पोहोचल्या नव्हत्या लोकांपर्यंत. नेटफ्लिक्सची पहिली सेक्रेड गेम्स पोहोचली. सेक्रेड गेम्सनी
दे ट्राय टू पुश द एन्व्हलप. म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांनी काय काय कशाला ऑब्जेक्शन येऊ शकतं ते सगळं त्यांनी घेतलं. म्हणजे हार्डकोर व्हायलन्सला किंवा त्यातल्या न्यूडिटीला किंवा काय लँग्वेजला विषय कुठल्यापर्यंत खेचता येईल ह्या सगळ्या गोष्टी की ज्याच्या म्हणजे त्यांनी एक प्रेसिडेंट सेट करायचा प्रयत्न केला. थोडक्यात सांगायचं, एकदा हे ऍक्सेप्ट झालं की पुढच्यांचा रस्ता आपोआप सुकर होतो थोडासा. त्यामुळे ते त्यांनी तसं केलं असावं असं माझं मत आहे की एकदा ते सगळं करून घ्यायचं जे काय करायचं ते. पण दुसरी गोष्ट त्याच्यामधली अशी होती की अनुराग कश्यप त्याच्यामधला एक मोठी फिगर होती. आणि अनुराग कश्यप हा आपल्याकडचा एक इंटरनॅशनल फिल्म मेकर असल्यासारखा आहे की ज्याचे सिनेमे कान पासून सगळीकडे पोहोचलेले आहेत आणि तो एक चांगला फिल्म मेकर म्हणून आपल्याकडे ओळखला जातो. आता त्याच्या फिल्म्स बाहेर पोहोचलेल्या कुठल्या गँग्स ऑफ वासेपूर वगैरे सारख्या पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे त्याची एक ओळख अशी आहे की जो अशा पद्धतीचा क्राईम आणि रुरल हे असलेला वगैरे अशा पद्धतीचा एक त्याची स्वतःची सुद्धा त्याच्या चित्रपटांची सुद्धा इमेज ती झालेली आहे. तर त्याच्यामुळे त्याचं नाव जेव्हा नेटफ्लिक्स प्रोजेक्ट करेल, कारण नेटफ्लिक्स करणार म्हणजे काय ते आपल्यासाठी फक्त करणार नाही ती सिरीज, त्यांची ती जगभरात सिरीज ती पोहोचेल अशी अपेक्षा होती ऑब्व्हियसली. त्यामुळे मग त्या माणसाची जर सिरीज करायची तर तो ज्यासाठी वेल नोन आहे तो सब्जेक्ट मॅटर घेऊनच ती केली तर ती पोचायला ऑब्व्हियसली मदत होणार. त्यामुळे नेटफ्लिक्सनी करताना हे दोन्ही जर आपण बघितले की एक म्हणजे अनुराग कश्यप आणि त्याचं जे सगळं त्याच्या भोवतीचं जे वलय आहे ते प्रोजेक्ट होणं आणि पहिली सिरीज असताना पुश करणं एन्व्हलप, या दोन्ही गोष्टी जर आपण बघितल्या तर माझ्या मते सिक्रेट गेम्सचा जो होरा होता की आपण या गोष्टी करायला पाहिजे तो बरोबर होता. आणि त्याच्यावरून आता नॅचरली एकदा एक सक्सेसफुल झाली की निघणार नकला. त्यामुळे मग त्याच्यावर मिर्झापूर ऑब्व्हियसली सिक्रेट गेम्स हे म्हटलं जातं होणार तसं. त्याच्यात मला पर्सनली असं वाटतं की त्याच्यामध्ये एवढा इश्यू त्याच्या काही व्हायची गरज नव्हती. कारण एकतर सिक्रेट गेम्स ही लोकप्रिय नॉव्हेल वरती आधारित होती, ती काही त्यांनी मनाने केलेली नव्हती. दुसरं म्हणजे त्यांनी पहिल्याची एवढी बोंबाबोंब केली आपल्याकडच्या लोकांनी की त्यांना रश करायला लागला सेकंड सीझन. त्यामुळे त्यांचं पहिल्या वेळेस जर आपण इंटरव्ह्यूज वगैरे वाचलं, सैफ अली खानचे इंटरव्ह्यूज वगैरे वाचले पहिल्याला, तर त्यांनी असं हे केलं होतं, अंदाज व्यक्त केला होता तेव्हा की साधारण 4 सीझन होतील असं त्याला वाटलं होतं. म्हणजे आणि ती नॉवेल जर आपण बघितली तर साधारण अशा डोर स्टॉपर आहे तो, म्हणजे मोठे हे आहे. त्यामुळे सहज 40 भाग त्याचे होणं शक्य होतं. पण प्रत्यक्षात त्यांनी सेकंड सीझन गुंडाळला. म्हणजे तो आपण जर बघितला तरी आपल्याला लक्षात येतं पहिला जसा तो डिटेलमध्ये जे गेले ते न करता तर त्यामुळे तसं जर केलं नसतं तर ती व्यवस्थित फार चांगली झाली असती. 4 सीझन जर त्यांना दिले असते. दुसरं म्हणजे आपण त्याच्या हे कुठल्या म्हणतो सिक्रेट गेम्स नंतर मिर्झापूर म्हणू, काही प्रमाणात पाताल लोक म्हणू, असुर म्हणू शकतो. असुर आहे आणि माझ्या आठवणीप्रमाणे आधी पण काही इतर 2-4 मायनर अशा मायनर नकला असणारच. म्हणजे असं किंवा आता आपण फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं तर बालाजीच्या ह्याच्यावरती असतात ते तर आपण सॉफ्टकोअर पॉर्नोग्राफिक म्हणाव्यात अशा पद्धतीचा कंटेंट असलेल्या पण त्यांच्या काही सिरियल्स आहेत त्यांच्या चॅनलवरती. सगळ्या नाही आहेत पण काही प्रमाणामध्ये एक त्यांनी त्या क्राऊडला केटर करण्याचा एक प्रयत्न केलेला दिसतो त्यांच्या ह्याच्यामधून. तर असं होतच राहणार. म्हणजे त्याला काय तुम्ही एकदा सर्व लोकांच्या आवडींचा विचार करायचा झाला तर तुम्ही थोडं असं तुम्हाला करावंच लागणार. पण त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सिनेमामध्ये आपण जेव्हा सिनेमा मीडियम आपल्या काय म्हणू आपण लोकप्रिय सिनेमा एक पसरवण्याचा जो मोठ्या प्रमाणात कमर्शियल सिनेमानी प्रयत्न केला, म्हणजे बॉलिवूड जेव्हा आपल्याकडे एस्टॅब्लिश होत होतं तेव्हा आपल्याकडे जे लोकप्रिय झालं ते कसं झालं की सगळ्या गोष्टी एका सिनेमात घालायच्या. म्हणजे सगळ्याचा मसाला गरम, त्याच्यातच ट्रॅजेडी, त्याच्यातच कॉमेडी, त्याच्यातच ऍक्शन, सगळं त्याच्यातच घालायचं. तसं न करता वेब सिरीजनी वेगवेगळे स्वतःचे स्लॉट्स ठरवले. म्हणजे काही फॅमिली ड्रामाज असतील तर ते त्यांच्या पद्धतीचे, काही क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन असतील तर त्या पद्धतीचे, किंवा हे जे बालाजीच्या काही आता जी उदाहरणं घेतात त्यामुळे हा सगळा वेगवेगळ्या क्राऊड्सना केटर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे आपण आता गेल्या एक
काय 5-6 वर्षांमधल्या जर बघितल्या तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण याच्यामध्ये हे विभाग बघू शकतो. असं नाहीये कुठलीच सिरीज की जी सगळं करून बघते त्यांच्यामध्ये, असं नाही. हे वेगवेगळ्या प्रेक्षकांना टार्गेट करण्याचे हे प्रयत्न आहेत, जे चांगलं आहे त्याच्यातलं. दुसरं म्हणजे आपल्याला जर सेक्रेड गेम्सचा प्रकार आवडत नसेल, फेअर इनफ, तर तुम्ही आपल्याला काय केटर करणाऱ्या सिरीज काय आहेत हे जर बघितलं तर तशा पण बऱ्याच आहेत. आता उदाहरण मी देईन की TVF ची पंचायत म्हणून जी सुंदर सिरीज होती. TVFच्या सगळ्याच तशा बऱ्यापैकी एक फॅमिली झोन मध्ये बसणाऱ्या आहेत, पिक्चर्स म्हण किंवा बऱ्याचशा आहेत. तर पंचायत ही त्यातली मला वाटतं बऱ्यापैकी मेन स्ट्रीम आहे. जितेंद्र कुमारचं आता पॉप्युलर नाव झालेलंच आहे बऱ्यापैकी, पण त्याच्या मधली सगळीच कॅरेक्टर्स आपण जर बघितली तर लोकांना माहित असलेले ऍक्टर्स, फॅमिली फ्रेंडली कंटेंट, विनोद, असं सगळं त्याच्यामध्ये आहे. पुन्हा असुर ही जरी आपण त्यातला एक राजकारण त्याच्यात फारसं नाहीये, पाताल लोक मध्ये बऱ्यापैकी राजकारणाचा भाग आहे, पण असुर मधला जो एक थोडासा रुरल आहे आणि क्राईम हा त्याच्यामध्ये भाग आहे. पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेटिव्ह जो भाग आहे तो बऱ्यापैकी त्यातला स्ट्रॉंग आहे आणि तो तसा वेगळा आहे. म्हणजे सेक्रेड गेम्स मधले जे थ्रेड्स आहेत त्याच्यापेक्षा तो तसा वेगळा आहे. त्यामुळे एक त्या लाईन्स वरती जाणाऱ्या काही सिरियल्स किंवा डेली क्राईम सारखी, आता मगाशी आपण त्याचा उल्लेख केला, तर डेली क्राईम हा अत्यंत सिरियसली एक आपल्याकडची मेजर घटना हाताळण्याचा अत्यंत उत्तम पद्धतीने केलेला प्रयत्न होता. त्याच्यामुळे तो एक वेगळी कॅटेगरी ती झाली. किंवा आपल्याकडे काही जर बघितलं तर अशा सिरीज आहेत की ज्या इतर देशांमध्ये लोकप्रिय झालेल्या सिरीज आहेत, ज्यांची आपल्याकडची अडॅप्टेशन, म्हणजे आता एका डच सिरीजचं अडॅप्टेशन मला नाव नाही आठवत आता, पी पासून त्याचं नाव आहे, तिचं आर्या सुष्मिता सेनची होती, त्याचं अडॅप्टेशन आहे त्या डच सिरीज, आणि त्याचे 5 सीझन त्यांच्याकडे झालेले आहेत. आता आपल्याकडे पण आता पहिला झाला आणि तो बऱ्यापैकी रिसीव्ह झाला, म्हणजे होतील बाकी. नंतर क्रिमिनल जस्टिसचा पहिला सीझन हा ब्रिटिश सिरियलचा अडॅप्टेशन आहे ऑफिशियल. नंतर तो त्याच्या इंटरेस्टिंग भाग आहे हा की त्याचं हे आपल्याला ऍक्च्युअली कम्पेअर करून पण बघण्यासारखं आहे की एकच सिरीज वेगवेगळ्या देशात जाते ते कशा पद्धतीने अडॅप्ट होते. आता ती त्यांचं तिकडे ब्रिटिश एक क्रिमिनल जस्टिस नावाने झालं, नंतर अमेरिकन अडॅप्टेशन त्याचं द नाईट ऑफ म्हणून आहे. म्हणजे ऑफ म्हणजे OF, ऑफ म्हणजे सुट्टी याच्या अर्थ नाही, नाईट ऑफ म्हणजे नाईट ऑफ द क्राईम अशा पद्धतीने एक तुकडा असल्यासारखं त्याचं नाईट ऑफ नावाने त्याचं अडॅप्टेशन आहे. आणि आपल्याकडचं क्रिमिनल जस्टिस हे त्याचं हिंदी अडॅप्टेशन. त्यामुळे हा एक वेगवेगळ्या देशांमध्ये काय पद्धतीने त्यांच्या याला केटर करण्यासाठी कसं अडॅप्टेशन होतं हे एक इंटरेस्टिंग आहे मुद्दा त्याच्यामध्ये. तर अशी काही ऑफिशियल अडॅप्टेशन की जी पॉप्युलर झालेल्या, हॉस्टेजेस पण मला वाटतं एक अमेरिकन सिरीज होती, त्याचं अडॅप्टेशन झालेलं आहे. आणि US मध्ये सुद्धा सिरीज अशा आहेत की ज्या आता मला वाटतं एका होमलँड होतं, ते होमलँड हे सुरुवातीला एका सिरीज वरून इन्स्पायर होऊन एका मिडल ईस्टच्या एका सिरीज वरून इन्स्पायर होऊन ते केलेलं होतं. पुढे त्यांचे ट्रॅक्स बदलत गेले, पण त्याच्या मुळातलं इन्स्पिरेशन हे त्या एका दुसऱ्या देशातल्या सिरीज वरून केलेलं. त्यामुळे हा एक वेगळा एक मुद्दा असतो की असे वेगळे वेगळे विषय कसे आपल्याकडे आणले जातात. त्याच्यानंतर नेटफ्लिक्सवर आपण बघितलं तर त्यांच्या सध्या बरेच वेगळे विषय आणण्याचा प्रयत्न आहे. आता मेड इन हेवन कुठे होतं? नेटफ्लिक्स प्राईम वर. पण त्या मेड इन हेवन सारखी सिरीज जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा एक थोडंसं त्यातले जे लग्नांचं जे वातावरण आहे ते थोडंसं मध्यम वर्गाला अधिक अट्रॅक्शन वाटेल अशा पद्धतीची जरा हाय एंड हे असलेली लग्न आणि ते जुळवणारे लोक अशा पद्धतीचं त्याचं हे होतं. त्यामुळे विषयामधलं वैविध्य आणि तरी सुद्धा सामान्य लोकांना, एक सामान्य प्रेक्षकाला एक काहीतरी त्याच्यामध्ये आकर्षित करून घेईल असं, आणि तरी सुद्धा क्राईमचा काही संबंध नाही, बऱ्यापैकी क्लीन. म्हणजे आता याच्यात काही वेळा असं होतं की ते थोडंसं सेन्सेशनलाइज करणं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे होमोसेक्शुअलिटी हा एक कॉमन हा भाग झालाय की बऱ्याच सिरियल्स तो वापरताना दिसतात, जो आपल्याकडे आतापर्यंत सिनेमापर्यंत तो तसे आपण जरा सांभाळून होतो, त्याच्यापासून जरा लांब त्या विषयापासून होतो. पण आता होमोसेक्शुअलिटी हा तसा कॉमनली हाताळण्याचा वेब सिरीजनी सब्जेक्ट केलेला आहे.
माझ्या मते आपल्याकडे करायला हवं, हाताळायला हवं आणि जे झालेलं नाही असा एकच मोठा आस्पेक्ट आहे, आणि तो म्हणजे इतर देशांमध्ये आपण जे झालेलं पाहतो ते म्हणजे पॉलिटिकल क्रिटिसिझम. म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण जर गुड फाईट सारखी जर सिरियल आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये तू पाहिलीस का गुड फाईट? नाही, गुड फाईट नाही बघितली. द गुड वाईफ नावाची एक सिरीज होती पूर्वी, त्याबद्दल मी ऐकलंय, बघितलेली नाही ती. पण ती याच्या म्हणजे स्कॉट फ्री म्हणजे रिडली स्कॉट हा जो फेमस डिरेक्टर आहे त्याचं ते प्रोडक्शन होतं गुड वाईफ. आणि गुड वाईफ मधलं एक कॅरेक्टर, त्याच्यामध्ये एक सिनियर वकील असते आणि ती त्या सिरियलच्या शेवटच्या भागामध्ये ती बाहेर पडते त्या फर्म मधून आणि ती दुसऱ्या एका फर्म मध्ये जाते. तर ती ज्या फर्म मध्ये जाते त्याची गुड फाईट गोष्ट, आणि ती गुड फाईट ही मुळात ती जी फर्म असते ती ऑल ब्लॅक फर्म असते. सगळे वकील त्याच्यामध्ये कृष्णवर्णीय असतात आणि त्याच्यामध्ये ही एक गोरी वकील त्याच्यामध्ये येते आणि ती तिच्या बरोबरचे जे काही असतात ते घेऊन येते. तर ती जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये पहिला सीझन आहे हा बराचसा गुड वाईफच्या लाईन्स वरती, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीच्या एपिसोडिक केसेस हाताळल्या जातात. आता हा लॉच्या वरती बेस्ड सिरियलचा हा एक अमेरिकन याच्यामधला एक फॉर्म्युला सारखा आहे की त्याच्यामध्ये एक ट्रॅक त्यांचा इंटर फर्म रिलेशनशिप सगळ्यांच्या हा एक चालू असतो आणि मग एपिसोडिक दर भागामध्ये नवीन केस येणं आणि त्या सॉल्व्ह होणं, नवीन 1 किंवा 2-3 ज्या पद्धतीने त्यांचं कथानक असेल तसं, आणि त्या सॉल्व्ह होणं असा एक असतो. पण गुड वाईफनी सेकंड सीझन पासून ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन वरती टीका हा त्यांचा एक मोठा अजेंडा झाला. आणि मग त्याचे पुढचे जे सगळे सीझन आतापर्यंतचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन वरचा क्रिटिसिझम हा त्यांचा एक मेजर आहे. म्हणजे काही वेळा ते केसेस पण फॉलो करत नाहीत, त्याच्यामध्ये वेगळेच काहीतरी त्यांचे ट्रॅक्स असतात आणि ते सगळं ऐकून त्यांचा की आता अमेरिकन राजकारणामध्ये काय चाललेलं आहे याबद्दलची ती अख्खी सिरीज गुड फाईट बनते. त्यामुळे अशा पद्धतीचं आपल्याकडे दिसत नाही. किंवा लास्ट वीक टू नाईट जी HBO आपल्याला हॉटस्टार वरती ती दिसते की जी बेसिकली न्यूज स्टोरीज सारखी ही आहे आणि त्याच्यामध्ये तो दर भागामध्ये एक मोठी स्टोरी त्याची असते की जी करंट याच्यावरती नसते, पण जी आता उदाहरणार्थ एक बँकरप्सी असा विषय जर त्यांनी घेतला तर बँकरप्सीच्या बद्दलचे लॉज किंवा त्याच्याबद्दल काय त्यांच्याकडच्या सिच्युएशन आहेत, केसेस वगैरे असं करून तो एक त्या विषयाला वाहिलेला असा एक प्रोग्राम सारखं असतं. पण त्याचं जे पहिलं मोठं सेगमेंट असतं हे करंट न्यूज बद्दलचं असतं आणि त्याच्यामध्ये तो ट्रम्प वरती अत्यंत म्हणजे त्याचे सगळं ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन असेपर्यंत दर भागात जवळजवळ त्यांनी ट्रम्प वरती टीका करणं हा जवळजवळ एक अजेंडा सारखा त्यांनी केला होता आणि हे आपल्याकडे होताना दिसतच नाही, अजिबातच दिसत. आणि हे आपल्याकडे व्हायला पाहिजे. आपल्याकडे मुळात वेब सिरीजचा हा मोठा फायदा होता की सरकारी याच्या पलीकडे असलेला गव्हर्नमेंट सेन्सॉरशिपच्या पलीकडे असलेला काहीतरी हा एक मोठा हे होतं की जो आपल्या लोकांनी वापरलाच नाही. आणि आता ते त्यांच्याही ऑब्व्हियसली लक्षात आले, त्यामुळे ते ऑलरेडी कसं आपल्याला गव्हर्नमेंट सेन्सॉरशिपच्या हाताखाली सगळं आणता येईल याचे प्रयत्न चाललेलेच आहे. आपल्याला माहितच आहे की काय कशा पद्धतीने. आणि मग त्याच्यामध्ये काही OTTsनी ऑलरेडी ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आता आपण जर ऍपल वरचे प्रोग्राम जर बघितले किंवा काही याचे प्राईम वरचे काही जर बघितले तर ते आपल्याला ऑलरेडी सेन्सॉर केलेले दिसतात. म्हणजे न्यूडिटी वगैरे ब्लर झालेली असते बऱ्याच वेळा प्राईम वरती, किंवा ऍपलला सेन्सॉरशिपचे सर्टिफिकेट्स असतात बऱ्याच वेळा. त्यामुळे हा ऑलरेडी काही OTTsनी ते मुळातच करून घेतलेलं आहे स्वतः. पण इतरांना हाताखाली आणण्यासाठी हे प्रयत्न ऑलरेडी सुरू झालेले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात आहेत. हे आपण न्यूज मध्ये सुद्धा आपल्याकडे असतं की त्यांनी सेंट्रल बॉडीनी त्यांच्या काय केलं, मग गव्हर्नमेंटनी काय केलं, मग R&D मिनिस्ट्रीचं काय चाललंय हे आपल्याला दिसतं. तर हा एक मोठा आस्पेक्ट आपल्याकडे इग्नोर्ड आहे आणि तो खरं म्हणजे हाताळण्यासारखा आहे. म्हणजे पण म्हणजे बाकीच्या जर आपण फिल्म्स मध्ये जर बघितलं तर आपण हा काही देशांनी हा फिल्मसाठी केलेलं दिसतं आपल्याला. म्हणजे इराणी फिल्म जर आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये त्यांना सरकारच्या बद्दलचे जे ग्रीव्हन्सेस आहेत ते त्यांनी थेट टीका न करता सबटेक्च्युअल लेवलवरती त्यांच्या सिनेमातून आणलेले आपल्याला दिसतात बऱ्याच. त्या पद्धतीने आपल्याला अजून करणं शक्य आहे, पण अजूनपर्यंत आपल्याकडे मोठं धैर्य कोणी दाखवलेलं नाही
आणि अजून सगळे आपण आपले एंटरटेनमेंटच्या याच्यामध्ये. मला असं वाटतं की बोराटची जी आता फिल्म आली, सबसिक्वेंट मूवी फिल्म, त्याच्यामध्ये फारच त्यांनी म्हणजे ती फिल्म सेन्सॉर कशी झाली इतका असा मला प्रश्न पडला. त्यांच्याकडे अजून US मध्ये स्पेसिफिकली हे खूप आपल्याला असं दिसतं की अजून त्यांच्याकडे खूप लिनियन्सी आहे. म्हणजे आता नाहीतर अदरवाईज लास्ट वीक टू नाईट वगैरे सारखे किंवा गुड फाईट सारखे प्रोग्राम्स आहेत. गुड फाईट वगैरे मध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये ट्रम्पचं जे प्रॉस्टिट्यूशनचं जे स्कॅन्डल होतं त्याच्याबद्दलचा खूप भाग होता, किंवा त्याच्यामध्ये त्याची जी टेप बद्दलचा जो उल्लेख आहे जो खऱ्या याच्यामध्ये की त्याची एक टेप आहे अस्तित्वात असं जे म्हटलं जातं, तर ती टेप मिळवण्याबद्दल यांच्या लोकांचे प्रयत्न चालू वगैरे असं खूप त्याच्यामध्ये ते गेलेले. अशा पद्धतीचं आपल्याकडे शक्यच नाही अशा पद्धतीची. व्हॉट आय थिंक हिअर इज त्याला कारणीभूत पण थोडंसं आपलं पॉलिटिकल वातावरण आहेच ना. तुझे म्हणालास तिथे लिनियन्सी आहे म्हणून हे चालतंय, पण आपल्याकडे ऍज वी ऑल नो आपल्याला डायरेक्टली ते शक्य नाही होणार. पण आपल्याला विचार पोहोचवणं शक्य. म्हणून मी इराणी फिल्मचं एक्झाम्पल त्यासाठीच दिलं की तुम्ही थेट टीका नाही करू शकला तरी सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दलचा विचार पोहोचवणं तुम्हाला अजूनही शक्य आहे, जे आपल्याकडे फार प्रमाणात झालेलं दिसत नाही मला. म्हणजे मला एक त्यातला सिनेमा आता आठवला, तो तू पाहिलास की नाही माहित नाही, पण आपला संजय मिश्रा जो आहे त्याचा तो बहुत हुआ सन्मान म्हणून एक फिल्म आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असे पासिंग रेफरन्सेस दिसतात. बहुत हुआ सन्मान मध्ये आहे, डेली क्राईम मध्ये आहे काही प्रमाणात, पण मोठ्या प्रमाणात असं नाहीये ते. मला एक थोडा याच्याशी जोडून एक असा मुद्दा मांडावासा वाटतो आणि आय वुड लाईक टू हॅव युअर कॉमेंट ऑन दॅट. पॉलिटिकली काही बोलणं हे जसं होत नाही तसं मला एक जाणवलेला मोठा फरक असा की US किंवा युरोपियन सिरीज मध्ये तुम्हाला रेसिझम बद्दल खूप उघडपणे बोललं जातं असं दिसतं. बऱ्याच सिरीज आहेत म्हणजे रेफरन्सेस खूप असतात. अगदी डिअर व्हाईट पीपल नावाची सिरीजच आहे. आपल्याकडे सिनेमातनं हे थोड्या बहुत प्रमाणात झालं, पण वेब सिरीज मध्ये आय रिअली डाऊट की असा हात आपण अजून घातलेला नाहीये. म्हणजे अगदी आत्ताचा जो नीरज घायवांची जी फिल्म होती अजीब दास्तान मधली, ती खूप पॉवरफुल आहे. ती तू पाहिलीस की नाही मला माहित नाही. नीरज घायवान अजीब दास्तान त्याच्यामध्ये त्यांनी अगदी स्ट्रेट कास्टिझम वरची त्याची कॉमेंट आहे, तर ते मला खूप चांगलं वाटलं. पण आपल्याकडे काय सॉरी बोल ना. आपल्याकडे सध्या मोठा प्रॉब्लेम म्हणजे तांडवनी जो मोठा कॉन्ट्रोवर्सी जी झालेली आहे आणि ती म्हणजे इट इज नॉट गोइंग अवे. म्हणजे ते आता झालं म्हणजे आता त्यांनी आपण सरकारने कंट्रोल करण्यापेक्षा आता त्यांचे जे काय म्हणू आपण एका पॉलिटिकल विचारधारेला वाहिलेले जे प्रेक्षक आहेत बरोबर तेच आता ते कंट्रोल करणार. त्यामुळे आता तांडववर ज्या पद्धतीचे मोठ्या प्रमाणात हे केलं गेलं त्यामुळे आता, आणि त्याच्या आधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे संजय लीला भन्साळीच्या पद्मावत वरती काय पद्धतीने हे केलं की पुढता पंजाबला. पण त्यामुळे हा एक त्याच्यामध्ये आपल्याकडे ही लोकांनाही असं वाटत नाही की या पद्धतीचं स्वातंत्र्य असायला हवं. कोणाला आपल्याला मनातले विचार व्यक्त करता येण्याचं स्वातंत्र्य हे कलाकारांना आहे की असं मुळातच आपल्याकडे वाटत नाही मोठ्या प्रमाणात लोकांना. आपल्याकडे एक तू बघा तुमचं एंटरटेनमेंट बघा असा एक ॲटिट्यूड आपल्याकडे सामान्य प्रेक्षकात सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे तो सध्याच्या वातावरणात सोशल मीडियामध्ये खूप आपल्याला पसरलेला दिसतो. आणि त्यामुळे एक INB मिनिस्ट्रीचे प्रयत्न एक सेन्सॉरशिपचं हे लागू करण्याचे सगळ्यांना, आणि ऑलरेडी अशा पद्धतीचं एक वातावरण की यांनी जे करायचं ते त्यांनी तुम्ही मायथॉलॉजी सोडा, धर्म सोडा, त्याच्यामधला सरकारवरची टीका सोडा आणि तुम्ही दाखवा काय तुम्हाला दाखवायचं. बरोबर. हा जो एक ॲटिट्यूड सर्वसाधारण प्रेक्षकांकडून आपल्याला आलेला दिसतो. हे या दोन गोष्टी आपल्याला ते करण्यापासून रोखतायत. बरोबर. आणि या सगळ्या म्हणजे एक मोठाच तो गोंधळाचा सगळा तो माहोल आपल्याला दिसतो खरंच. आणि त्याला जोडून माझा एक पुढचा प्रश्न करा होता, पण मला वाटतं आपण त्याच्याविषयी बोलतो आहोत तर तो मुद्दा आता आपण डिस्कस करावा. सेन्सॉरशिप हा एक मोठा चर्चेचा विषय राहिलेला आहे कायमच. सिनेमा असो, नाटक असो, कथा कादंबऱ्या सगळ्याला. आता तोच मुद्दा इथे येतोय वेब सिरीज वरती किंवा OTT वरती.
तर हाऊ डू यू सी दॅट? तुझा याच्यावरचा व्ह्यू पॉइंट काय आहे सेन्सॉरशिप बाबतचा? कारण एकीकडे आपण हे मान्यच करूयात की अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायला हवं, परंतु त्याचा सोशल कॉन्टॅक्ट पूर्णपणे आपल्याला विसरता येत नाही असंही मला वाटतं. सो हाऊ टू स्ट्राईक दिस बॅलन्स, तुझं काय मत आहे? मी मुळातच फारसा सेन्सॉरशिपच्या फॉर नाही, ऑफकोर्स, टू बी ऑनेस्ट. म्हणजे मला आपल्याकडची सेन्सॉरशिप ही मला वाटतं काही प्रमाणात फार एक्स्ट्रीमच आहे. म्हणजे मागे मला आठवतं, मला तर नाव नाही आठवत त्या फिल्मचं, पण एक कुठली तरी फिल्म होती जी इतर देशांमध्ये त्याला 12 वर्षाच्या वरती हे होतं, 12 वर्षाच्या मुलांनी बघायला हरकत नाही, 15 वर्षाच्या वरच्या मुलांनी पाहायला हरकत नाही, ज्याची थीम होती ती यंग अडल्ट नॉवेल वरती होती ती बेस्ड. तरी सुद्धा त्याला आपल्याकडे 18 वर्षाच्या पुढे सर्टिफिकेट होतं. त्यामुळे अशी आपल्याकडची सिनेमाचा अत्यंत एक्स्ट्रीम प्रकारचा वाईट सेन्सॉरशिप आपल्याकडे ऑलरेडी आहे गेली अनेक वर्ष. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं ते आणखीन स्ट्रिक्ट करण्याचे प्रयत्न, मग सगळ्यांनी सगळे लॉज फॉलो केले पाहिजेत. मागे मला वाटतं एका सेन्सॉरच्या हेडनी असंही सांगितलं होतं की सगळ्यांनी सीट बेल्ट वगैरे लावले पाहिजेत लोकांनी वगैरे, इथपर्यंत ते मुलाखतीत एखाद्याने सांगितलं होतं. असं वगैरे आपल्याकडे ऑलरेडी आहे. तर आपल्याकडे सेन्सॉरशिप जी वेब सिरीज आणि ह्याची जी आहे त्याच्यामध्ये मला वाटतं जे सुरुवातीला आकडे दाखवतात की वयाची ही अमुक 12-15 वर्षाच्या मुलांनी बघायला योग्य वगैरे असं जे असतं, आणि कुठल्याही याला आपण बघितलं तरी सुरुवातीला आपल्याला ते दिसतं की अमुक एका वयाच्या पुढच्यांसाठी ती चांगली आहे असं त्याच्यावर लिहिलेलं असतं. तो माझ्या मते सध्या सगळ्यात ती गाईडलाईन ही उत्तम आहे, कारण मुळात ती पेरेंट्ससाठी असलेली गाईडलाईन आहे. ती जनरल म्हणजे शेवटी तुमचं काय, तुम्ही OTT हे तुमच्या घराचा संबंधातलं असतं. तुम्ही समाजाचा विचार काय टीव्ही लावून तुम्ही बघताना, आज संध्याकाळी काय बघताना तुम्ही समाजाचा विचार करत नाही, तुम्ही आपली मुलं आणि आपण काय बघतोय एवढा तुमचा तो विचार असतो. त्यामुळे हा तुमचा पर्सनल, तुम्ही घरामध्ये बघताना तुम्हाला जर असं वाटत असेल की अमुक एक विषय आहे, समजा काय एखादा सिनेमा अशा पद्धतीचा आहे की ज्याचा विषय अधिक मॅच्युअर मुलांना कळ, पण आपली मुलं आहेत तेवढी मॅच्युअर आणि त्यांना तो कळू शकेल असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही आर फ्री टू त्याच्यामध्ये तुम्ही. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा गाईडलाईन फॉलो करता तेव्हा तुम्ही जर वयाची गाईडलाईन जी टीव्हीवर दिसते ती जर पालकांनी फॉलो केली तर त्यांना त्याच्यावरती बऱ्यापैकी एज्युकेटेड डिसिजन घेता येईल. आता याच्यामध्ये असा सुद्धा एक भाग असतो की काही वेळा हा फिल्म्सच्या बाबतीत सुद्धा मी पाहिलेलं आहे की काही वेळा अशा फिल्म्स असतात की ज्या आयडियली मुलांनी पाहाव्यात आवर्जून असं तुम्हाला वाटत असतं, पण त्याच्यामध्ये काही वेळा काही गोष्टी एक्स्ट्रीम असण्याची शक्यता असते. याचं मी उदाहरण एक नेहमी कॉमनली देतो ते म्हणजे पॅन्स लॅबिरिन्थ ही फिल्म, की ज्याच्यामध्ये मुळात फेरीटेलचा त्याला बेस आहे, पण ती स्पॅनिश राज्यक्रांतीच्या काळामध्ये घडणारी आणि त्याच्यामध्ये काही प्रसंग एक्स्ट्रीम व्हायलन्स असलेले आहेत आणि काही त्याच्यामध्ये सेक्स अजिबात नाहीये त्याच्यामध्ये, पण व्हायलन्स हा त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम प्रकारचा आहे काही प्रसंगात. पण तो काही हॉरर एलिमेंट्स आहेत काही जी अगदी लहान मुलांनी पाहिली तर त्यांना भीती वाटेल अशा पद्धतीची, पण त्याला बेस आहे तो अख्खा फेरीटेलचा बेस असल्यासारखा आहे. तर तू पाहिली नसशील तर आवर्जून बघ. ती मी सर्वांना, ती माझ्या पहिल्या 5 फिल्म्स मधली ती आहे, मी सर्वांना ती सतत रेकमेंड करतो. ती मला वाटतं कुठेतरी आहे, नेटफ्लिक्सवर आहे, माझ्या मते आहे, ती पॉप्युलर याच्यावरती आहे ती. तर अशा पद्धतीची फिल्म ज्या असतात की ज्या तुम्ही तुमचा कॉल असतो बालक म्हणून, अशा वेळी तुम्ही तुम्हाला जर वाटलं की अशा पद्धतीचं काही आहे, तुम्हाला कोणी रेकमेंड केलं किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन वाचून काही वेळा लक्षात येतं की अशा पद्धतीचं काहीतरी असू शकतंय, तर तुम्ही स्वतः बघा. तर तुम्ही स्वतः आधी बघा ती फिल्म किंवा ती वेब सिरीज म्हणा, जे काय असेल ते, आणि काही भागात तुम्हाला अंदाज येतो त्याचा. गेम ऑफ थ्रोन्स बद्दल पण मी मानणे नाही, गेम ऑफ थ्रोन्स मध्ये न्यूडिटी वगैरे आहे, व्यवस्थित व्हायलन्स आहे, पण तरी सुद्धा ती बरीचशी माझ्या माहितीची शाळेमधली मुलं ती बघतात आणि ती बघायला त्यांनी काय अगदी 10 वर्षाच्या मुलांनी बघू नये, पण 14-15 वर्षाच्या मुलांनी बघायला काय गेम ऑफ थ्रोन्स हरकत नाही. त्यामुळे हा तुमचा, आणि मला खरं तर मला विचारशील ना तर आपण काही सेन्सॉर करू शकतो ही अंधश्रद्धा आहे. कारण मुलं इंटरनेट, तुम्ही मुलांच्या हातात फोन्स दिलेत,
आणि इंटरनेट सेन्सॉरचा काय उपयोग होणार, त्यामुळे काही अंधश्रद्धा आहे ती. त्यामुळे तुम्ही खरं म्हणजे तुम्ही ते बाजूला ठेवून, म्हणजे तुमच्या ही सगळी तुमची जी इनहिबिशन्स आहे की मुलांनी अमुक पाहावं ती बाजूला ठेवा, कारण ती बघतातच आहेत मुलं. त्यामुळे तुम्हाला त्याचं काही तुमचं म्हणजे तुम्ही काही त्याच्यात करू शकत नाही. बाजूला ठेवून तुम्ही काय रेकमेंड करू शकता मुलांना किंवा काय त्यांनी आवर्जून पाहावं असं तुम्हाला वाटतं, याचा तुम्ही स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे की त्याच्यामध्ये काय आहे काय नाही. ह्याच्यापेक्षा तुम्हाला बेसिकली वाटतं का तुम्ही पाहिलं असतात का, तुम्ही जर त्यांच्या वयाचे असतात तर, हा तुम्ही स्वतंत्रपणे विचार करायला पाहिजे. आणि काही वेळा अशा गोष्टी असतात की ज्या मुलांनी व्यवस्थित वेळेवरती बघणं हे पण त्यांच्या एकूण आवश्यक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने चांगलं असू शकतं. आता पॅन्स लॅबिरिंथ हा सिनेमा जर मुलांनी एक 13-14 वर्षाचे असताना जर बघितला तर मला वाटतं त्यांना त्यांच्या अंडरस्टँडिंग मध्ये, आणि ह्या फिल्म अशा असतात की काही वेळा त्याच्यामध्ये अनेक गोष्टी पाहण्यासारख्या असतात, म्हणजे त्यातलं फिल्म मेकिंगचा एक भाग सोड, पण त्याच्यामध्ये जे विचार मांडलेले आहेत किंवा त्यामध्ये ज्या पद्धतीची आता फेरीटेलची त्यामध्ये ज्या पद्धतीची ट्रीटमेंट आहे की त्याच्यात एकाच वेळी तुम्ही त्यांचा त्यातला परिकथाचा भागही बघता, दुसऱ्या बाजूनी त्याच्यामधला राजकीय भाग सुद्धा बघता, आणि ते कसं एकमेकांना कोरिलेट होतं याचा सुद्धा तुम्ही विचार करता. तर ह्या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अदरवाईज तुम्हाला तुम्ही ठरवून काही मुलांना सोपं काहीतरी दाखवलं तर त्याच्यातून हे पोचणार नाही. नुसत्या डिस्नीच्या फिल्म बघून तुम्हाला तुमच्या मुलं या प्रकारचा विचार करणार नाहीत. मग ते डिस्नी फिल्म बघतील आणि त्यांना जे काय बघायचं ते एनिवे बघतच असतात. तर त्यामुळे तुम्ही हा एक स्वतंत्रपणे विचार करायला हवा. दुसरं म्हणजे आणखीन एक मुलं ज्या गोष्टी सतत करत असतात की जी व्हायलन्सशी रिलेटेड ही आहे ती म्हणजे कॉन्सोल गेम्स खेळणं. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायलन्स हा नित्य असतो आणि ती अवॉइड करून तुम्ही PS4 किंवा Xbox वरती खेळूच शकणार नाही. त्यामुळे ती खेळतायतच ना मुलं ती. तुम्ही ते इंडिपेंडेंटली त्याचा विचार हा करायला हवा सेन्सॉरशिपचा, आणि त्याचा बाऊ करून तुम्ही अमुक मुलांनी पाहायचा नाही असं जर केलं तर त्याचा काही उपयोग नाही. अगदी आय कम्प्लिटली अग्री विथ यू. परंतु असं आता तरी दिसतंय की मगाशी तू म्हणाला तसं सेन्सॉरचं पकड जरा आता होत जाणार आहे असं लक्षण तरी दिसतंय. नाही, त्याच्यामध्ये आता दोन हे आहेत की एक म्हणजे ते एका बाजूनी ते OTT चॅनल्सना दाबतील आणि त्याच्यावर काय म्हणजे ते जे चांगला कंटेंट आहे जो नॉर्मल मार्गाने येतोय तो कंटेंट ते दाबतील, आणि जो अवैध मार्गाने येतोय तो सगळा सुरू राहील. म्हणजे अवैध मार्गाने येणारा कंटेंट दाबायला हवा आणि जो नॉर्मल प्रॉपर चॅनलनी येतोय तो येऊ द्यायला हवा. तर आपल्याकडे हे उलट होणार आहे. दॅट इज ऍक्च्युअली द लॉजिकल थिंग टू डू, पण ते तसं नाही होते. पण ते आपण थोडं मराठी वेबसिरीज बाबत बोलूयात का? मराठी वेबसिरीज माझ्या माहितीनुसार MX प्लेअर किंवा युट्यूब वरती काही प्रमाणात दिसत आहेत, परंतु इतर जे मेनस्ट्रीम आपण ज्याला म्हणू OTT प्लॅटफॉर्म्स त्याच्यावरती अजून दिसत नाहीत फारशा. झी5 वरती थोड्या आहेत, झी5 वर आहेत बऱ्यापैकी, परंतु मराठी वेबसिरीजनी असं अजून खूप बस्तान बसवल्याचं दिसत नाही. व्हॉट्स युअर टेक? कारण जसं हिंदीचं इंग्लिशच्या थोड्या मागे आहेत तशा हिंदीच्या थोड्या मराठी मागे उशिरा सुरू झालेल्या आहेत. अगदी. दुसरं म्हणजे आपल्याकडे अजूनही थोडीशी एक मराठी माणसाला थोडी मला वाटतं अजूनही तो काय आपण दाखवू काय न दाखवायला हवं काय असं थोडासा पिचकतोय थोडा तो. पण एक मी बऱ्यापैकी बोल्ड प्रयत्न बघितला होता तो म्हणजे सुजय डहाकेनी झी5 वर केलेली सेक्स ड्रग्ज अँड थिएटर म्हणून एक नाही मला झी5 वरती आणि ती बऱ्यापैकी बोल्ड म्हणजे त्याच्यामध्ये न्यूडिटी वगैरे आहे, सर फ्रंटल न्यूडिटी वगैरे आहे त्याच्यात. त्यामुळे ती मला बऱ्यापैकी बोल्ड वाटली आणि ती त्याला जेवढे लोक मी बऱ्यापैकी प्रतिकूल मत त्याच्याबद्दल ऐकलं तेवढी काय मला ती ऑब्जेक्शन घ्यावं अशी नाही. आणि त्याच्यामधले पहिले म्हणजे मला वाटलं की त्यातले शेवटचे काही भाग थोडे फसतात, पण पहिला त्याच्यामधला एक मोठा भाग आहे त्याच्यामध्ये कॉलेजच्या लेवलचं थिएटर करणारा हे मुलं आणि यांचं वातावरण आहे ते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आलेलं आहे असं मला वाटतं. चांगलं आलेलं आहे. आणि
एक सीआरडी म्हणून फिल्म होती, ती पाहिली होती? सीआरडी बघितली मी. त्याच्यापेक्षा ती बऱ्यापैकी अधिक चांगली होती. म्हणजे सीआरडी मध्ये मला वाटलं की काही होती फार, आणि सीआरडी मध्ये ना थोडीशी प्रिटेन्शियस होती ती तर त्याच्यापेक्षा सेक्स ड्रग्ज अँड थिएटर ही अधिक, त्याचं नाव जरा फार सेन्सेशनल अनावश्यक होतं. पण ते आता सेक्स लाईज अँड व्हिडिओ टेप नावाची एक फिल्म आहे, तुला माहिती आहे? माहिती, ती मला माहिती. सेक्स लाईज अँड व्हिडिओ टेपनी ते सोडरबर्गनी नाव सेन्सेशनल करून साधासा आशय मांडला होता. तर थोडासा तसा करायचा तो हे आहे, पण तो याच्यामध्ये थोडा बोल्ड ती असणं आणि नावाला बिचकणं लोक, हा थोडासा त्याच्यामध्ये आहे. पण अदरवाईज आपल्याकडे चांगल्या मराठी मधल्या, आता झी5 वरची हुतात्मा एक बऱ्यापैकी माहिती, त्याच्या स्क्रिप्ट लेवलवर तरी ती चांगली आहे. अजून एक्झिक्युशन लेवलला जरा आहे गडबड. म्हणजे त्यातल्या अजून मला वाटतं आपण व्हीएफएक्सचा वापर आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात सक्सेसफुली होताना दिसत नाही. व्हीएफएक्सचा अदृश्य वापर मला म्हणायचं, म्हणजे जो वातावरण तयार करण्यासाठी केला जातो, म्हणजे स्पेशल इफेक्ट जे दिसणारे असतात तसा नाही, जो एक अमुक काळ उभा करण्यासाठी केला जातो म्हणा, त्याच्यामध्ये जे व्हिज्युअल इफेक्ट्स अप्रत्यक्षपणे याच्यामध्ये येतात, आपल्याकडे अजून तितक्या परिणामकारक पद्धती, कारण ते सगळं संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळचा ते सगळं वातावरण आहे, त्यामुळे त्याच्यासाठी कदाचित आणखीन ते करता आलं असतं असं मला वाटतं. पण हुतात्मासारखी आहे. नंतर एमएक्स प्लेअर वरती समांतर ती बऱ्यापैकी गाजली होती. नंतर पांडू नावाची एक, तू पाहिलीस का? भाडीपानी प्रोड्यूस केलेलं 2 पांडू, एक हवालदार, पोलीस हवालदारावरती ती एक चांगली होती, आणि एक वन्स अ इयर म्हणून एक सिरीज होती जी काहीतरी 6 भागांची वगैरे होती. आणि त्याला एक ही जी ट्रेडिशन आहे ना रिचर्ड लिंकलेटरच्या फिल्म सारखी, बिफोर सनराईज ऐकलंस ना, पाहिल्यास ना? मग त्याच्या पद्धतीची, म्हणजे याच्यामध्ये कसं त्यांनी केलं होतं की वन्स अ इयर, म्हणजे वन्स अ इयर आपण त्यांना भेटतो, ते वन्स अ इयर भेटतात असं नाही, हे आपण त्या व्यक्तींच्या आयुष्यात वर्षातलं एकदा डोकावतो आपण त्यांच्या आयुष्यात एक दिवस. 6 वर्षांच्या पिरियड मध्ये त्यांनी दरवर्षी एकदा असं त्यांनी केलं, आणि चांगली केली होती. तर अशा काही आहेत एमएक्स प्लेअर वरती आणि झी5 वरती, पण मला वाटतं त्याला अजून ती पसरायला वेळ लागेल. दुसरा त्याच्यामधला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे जो सिनेमांचा आहे की हिंदी, बऱ्याचशा मराठी लोकांना हिंदीत जायचं असतं, आणि मराठीला बुकिंग नाही असा एक आपल्याकडच्या प्रेक्षकांनीच समज त्याचा करून दिलेला. म्हणजे मराठीमध्ये सिनेमा जरी चांगले आले तरी सुद्धा प्रेक्षक ते टीव्हीवर येण्याची वाट बघत गरीब असतात, त्यामुळे त्यांना बुकिंग असलेलं दिसत नाही थिएटर्सना. त्यामुळे थिएटरवाले त्याचे शोज कमी करतात, किंवा एकूण त्याच्यावर ज्या अडचणी त्यांच्या तयार होतात, चुकीचे टायमिंग मिळतात, हे जे सगळं एक मराठीच्या बद्दलचं वातावरण जे सिनेमा बद्दलचं आहे तेच थोड्या प्रमाणामध्ये वेब सिरीज बाबतचं आहे. त्यामुळे आणि सिनेमाबद्दल सुद्धा आपण जे म्हटलं मगाशी की आपण ओटीटी वरच्या फिल्म्स हा सुद्धा एक त्याच्यामध्ये विषयाचा भाग आहे. तर त्याच्यामध्ये मराठी फिल्मचं सुद्धा जर आपण बघितलं तर अजून ओटीटी वरती नवीन मराठी फिल्म झालेल्या आपल्याला दिसत नाही. पिकासो अमेझॉन प्राईम वरती आली काही दिवसांपूर्वी, पण त्या सगळ्या जुन्या आहेत त्याच आलेल्या दिसतात, त्यामुळे नवीन फिल्म आपल्याकडे अजून आलेले नाही. त्यामुळे हा जो एक मराठी बद्दल थोडस एक निगेटिव्ह वातावरण असल्याचा एक आहे जो बदलायला पाहिजे, आणि आपल्याकडे प्रेक्षकांनी हे लक्षात ठेवून अधिकाधिक फिल्म्स म्हणा किंवा ओटीटी वरच्या सिरीज ह्यांना हे असं मी म्हणणार नाही की केवळ त्या मराठी म्हणून बघा, पण त्या जर चांगल्या असतील तर त्या आवर्जून बघितल्या पाहिजे. म्हणजे आता डिसायपल चैतन्य तामाणेची आज रिलीज झाली आहे नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे, तर ती बघायला पाहिजे आवर्जून. तुम्ही मराठी असं एक हे करत होतात आधी की मराठी याला आपल्याला थिएटरला जायला वेळ नसतो, मग ते वेगळे चुकीच्या टाइमला लागतात वगैरे वगैरे वगैरे, तर ते आता बाजूला ठेवून आता ती तुमच्याकडे आली आहे ना ओटीटी, आता बघा. असं करून जर तो रिस्पॉन्स दिसला, अधिक रिस्पॉन्स आहे मराठी वेब सिरीजला, अधिक रिस्पॉन्स आहे मराठी फिल्म्सला, तर आपोआपच त्यांना प्रोत्साहन मिळेल
त्यांच्या तेवढ्या प्रेक्षकवर काय म्हटल्यावर त्यांना केटर करण्यासाठी अधिक सिरीज बनवल्या जातील. त्यामुळे हे सगळं दुष्टचक्र आहे. करेक्ट करेक्ट. आय अग्री. मला आपण सिनेमाविषयी मग अशी बोललो, OTT प्लॅटफॉर्मवरचे सिनेमे. तर आता असं होतच आहे की नेटफ्लिक्स किंवा प्राईम वरती डायरेक्ट फिल्म्स रिलीज होत आहेत. आणि हिंदीमध्ये मला वाटतं गुलाबो सीताबो पहिला तो झाला, डायरेक्ट रिलीज झालेला. तर ते आता प्रमाण एकूणच वाढतं असणार. लॉकडाऊनमुळे खूपच त्यांना स्कोप मिळाला ना, कारण सगळेच तिकडे जायला घाबरून आता सगळे आता इथे. परंतु OTT वरच्या सिनेमाबाबत मला एक तुला स्पेसिफिकली विचारायचं होतं की मूवी सारखा प्लॅटफॉर्म की जिथे अत्यंत चांगल्या दर्जेदार फिल्म्स तुम्हाला बघायला मिळतात, त्या क्युरेटेड असतात, तर मूवी सारखे प्लॅटफॉर्म आणि इतर सुद्धा अजून तुझ्या माहितीतले की जे तू रेकमेंड करशील, याबाबत थोडंसं जरा एक ह्या प्लॅटफॉर्मची ओळख करून दे असं मला वाटतं. मूवीज खरं म्हणजे ओळख करून देण्यासारखं, कारण क्रायटेरियन मला वाटतं आपल्याकडे आलेलं नाही. क्रायटेरियन त्या पद्धतीचंच आहे. क्रायटेरियन नाही आलेलं माझ्या, पण आपल्याकडे आलेलं नाही अजून. आणि आपल्याकडे ज्या बाकीचे आहेत, जे म्हणजे ज्या एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्मवरती खूप फिल्म्स आहेत, ते म्हणजे नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राईम आणि हॉटस्टार. याच्यावरती मला वाटतं नेटफ्लिक्सवरती बऱ्यापैकी इतर देशांमधल्या, म्हणजे जास्त करून युरोपियन, फ्रेंच अशा पद्धतीच्या मिळतात. वर्ल्ड सिनेमा नाही मिळत. म्हणजे वर्ल्ड सिनेमा या नावाने आपण आता वर्ल्ड सिनेमा काय याचं एक आपण वेगळ्या बोलायला पाहिजे थोडं. पण या फिल्म्स आपल्याकडे साधारणपणे पाहायला मिळतात. आणि हॉटस्टार वरती किंवा प्राईम वरती अधिक प्रमाणात रिजनल कंटेंट खूप येतोय, आणि त्यामुळे तो आपल्याला तिथे मिळू शकतो. मूवीचं असं आहे की मूवीवरती सुरुवातीला जेव्हा आला मूवी, तेव्हा त्याच्यामध्ये त्यांचा कॉन्सेप्ट असा होता की 30 फिल्म्स एका वेळी असणार, आणि रोज एक फिल्म जाणार आणि एक फिल्म येणार नवीन. असा त्यांचा एक कॉन्सेप्ट होता की काही वेळा ते मी म्हणतो की ते बरं असतं, कारण लिमिटेड गोष्टी असल्या तर ते पाहिल्या जातात. 1000 फिल्म्स आहेत म्हटल्यावर आपण काहीच बघत नाही, त्यामुळे त्यापेक्षा राहून जातं. त्यापेक्षा थोड्या असल्यामुळे तुम्ही किंडल वरती तुमच्या 2000 पुस्तकं टाकलीत तर तुम्ही काही वाचणार नाही. 3 पुस्तकं टाकलीत तर ती एकामागून एक वाचली जातात. तर तसं ते थोडंसं आहे. पण मूवीनी आता थोडी रेंज वाढवली. म्हणजे एक म्हणजे त्यांनी इंडियासाठी वेगळे 30 सुरू केले, इंडियन फिल्म्स. जसं इंटरनॅशनल 30 तशाच इंडियन 30. आणि आता त्यांनी एक लायब्ररी सेक्शन सुद्धा वाढवलंय की ज्याच्यामध्ये तिकडून जरी गेल्या तरी सुद्धा त्या काही वेळा लायब्ररी सेक्शन मध्ये असतात, आणि त्याच्यावरती क्युरेटेड सेक्शन आहेत. म्हणजे चॅपलिनच्या फिल्म्स किंवा कॅनला गाजलेल्या फिल्म, बर्लिनला गाजलेल्या फिल्म, असे त्यांनी एक वेगळा काही सेट्स ऑफ फिल्म्स त्यांनी त्याच्यावर ठेवलेले आहेत. त्याच्यावर बघण्यासारखं मटेरियल खूप आहे. प्रॉब्लेम असा आहे की सध्या आपल्याकडे ना आपण वेब सिरीज आपल्या फार वेळात पाहतात, त्यामुळे आपल्या सिनेमाचे 2 तास न बघता आपण वेब सिरीज वरती 40 तास बघतो. त्याच्यामुळे आपला सगळा असा घोळ सगळा झालेला आहे. पण ज्यांना सिरियसली वर्ल्ड सिनेमामध्ये बघायचं, म्हणजे वर्ल्ड सिनेमाचं एक थोडक्यात डेफिनेशन करायचं तर असं म्हणता येईल की जो कंटेंट ओरिएंटेड आहे आणि जो त्यांच्या प्रादेशिक मूल्य आणि प्रादेशिक फ्लेवर धरून बनला तरी सुद्धा जागतिक मूल्यांविषयी बोलतो, अशा पद्धतीच्या सिनेमाला आपण थोडक्यात वर्ल्ड सिनेमा म्हणू शकू. आणि याची गेली साधारण गेल्या शतकाच्या अर्ध्यावर्तीपासून अनेक मेजर सिनेमांची उदाहरणं आहेत, मेजर दिग्दर्शकांची उदाहरणं आहेत. आणि हा सिनेमा साधारणतः आपल्याला महोत्सवांमध्ये मेजरली पाहायला मिळतो, आणि इझिली थिएटर्स मध्ये तो अवेलेबल होत कमी प्रमाणात होतो. तर त्यामुळे असा सिनेमा आपल्याला बऱ्यापैकी मूवीवरती पाहायला मिळतो. त्यामुळे जर तुम्ही खास करून अशा सिनेमामध्ये इंटरेस्टेड असाल, जर तुम्ही आवर्जून फेस्टिवल्स अटेंड करत असाल, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या मुलांनी म्हणा किंवा आपल्या कोणी आपल्या नात्यामध्ये इंटरेस्ट आहे अशा पद्धतीच्या सिनेमा, तर मूवीची मेंबरशिप घेण्यासारखी ती महाग आहे जरा. म्हणजे नेटफ्लिक्सहून स्वस्त आहे, पण तरी सुद्धा हॉटस्टार वगैरे पेक्षा महाग आहे. त्यामुळे आणि त्यांचं जर आपण संख्या पाहिली सिनेमांची तर ती आपल्याला अधिक महाग वाटू शकते. पण शेवटी संख्येपेक्षा आपण दर्जा या दृष्टीने पाहायला पाहिजे. म्हणजे नेटफ्लिक्सवरती जर तुमच्याकडे 50,000 सिनेमे असले तरी सुद्धा तुम्ही ते बघणार आहात का 50,000? तुम्ही ते नाही बघणार, त्यातले काहीच बघणार.
त्यामुळे मग तुम्ही इंडिव्हिज्युअली या फिल्म्सचा दर्जा जर बघितलात इन कम्पॅरिझन तर, आणि पुन्हा त्याच्यामध्ये ना जर तुम्हाला अशा खास क्युरेटेड चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये असा एक विचार करायला लागतो की तुम्हाला जर त्याची मेंबरशिप 500 रुपये असेल महिना, तर असं ठरवून महिन्याला 3 फिल्म त्याच्यावर पाहायचे, तर ते आपले पैसे वसूल होते, त्याच्यावर करायला लागतं. म्हणजे अदरवाईज तुम्ही म्हणता की काय महाग पडतं आणि आपण मग तुम्ही जर तुम्ही 150-200 तुम्ही रेग्युलर थिएटरला जर लागला असता तर तुम्ही बघितले असताना जाऊन, तर मग तुम्ही त्याच्यावर असं ठरवा की महिन्याला मी याच्यावर 4 सिनेमा बघणार, आणि मग ते झाले वसूल आपले पैसे. असं जर तुम्ही केलं तर तुम्ही अशा पद्धतीचे चॅनल्सची मेंबरशिप स्वतःच्या डोक्यात जस्टिफाय करू शकता. अदरवाईज ते तुम्हाला वाटतं की फार होतंय आपल्याला पण गरज नाही, जाऊ दे. राईट राईट, आय एग्री. मला एक थोडा प्रश्न असा विचारावा असा वाटतो की एकच सेकंद ना, हा एक मुद्दा खरं माझ्या स्वतःच्या खूप जिव्हाळ्याचा आहे आणि मला वाटतं तो तुझ्याही जिव्हाळ्याचा असेल किंवा नसेल मला माहित नाही, परंतु तो अनेकांच्या जिव्हाळ्याचा झालेला आहे. आणि तो मुद्दा म्हणजे OTT प्लॅटफॉर्म आल्यापासून विशेषतः वाचनावरती होणारा परिणाम. आणि म्हणजे माझं मी ट्रान्झिशन असं बघू शकतोय की एकेकाळी खूप आवड ज्याची होती वाचनाची, या प्लॅटफॉर्मची सगळ्यात मोठी ताकद जे आपण सगळेच मान्य करू ती मला संपूर्ण कथा समोर दाखवणं, ही जी एक मोठी त्याची ताकद आहे. आणि तो एका अर्थी त्याचा जो वाचनाची एक ती स्ट्रेंथ आहे की वाचक त्याचं विश्व तयार करतो, ते इथे होत नाही, परंतु इथे जे विश्व तयार केलं जातं त्याच्यामध्ये मी फार मोठ्या प्रमाणात गुंततो. तर वाचनावरती परिणाम होतो आहे हे मला खरंच वाटतं. आणि तुझा यातला काय अनुभव आहे आणि इफ ॲट ऑल यू हॅव फेस दिस प्रॉब्लेम, हाऊ हॅव यू टॅकल्ड इट? काय तुझं एकूण निरीक्षण? आय एम नॉट सक्सेसफुली टॅकल्ड इट. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं एक आपण पुस्तकांची आवड असल्यावर आपण पुस्तकं घेत जातो आणि अशी मागे ठेवतो ती, पण परिणाम होतोय तर खरंच. म्हणजे त्याच्यात काही अवॉइड करण्याचा अर्थ नाही. सिनेमा पाहण्यावर सुद्धा होतो तर वाचनावर होणारच. म्हणजे आपण 2 तास सिनेमा पाहण्याऐवजी 40 तास बघतो वेब सिरीज, मी जसं मगाशी म्हटलं तसं आपल्याला एकूणच पॉपकॉर्न एंटरटेनमेंट वाढते आणि कंटेंट एंटरटेनमेंट कंटेंट रिलेटेड असलेलं काहीही कमी होत जातं. हे होतं. आणि मी असं त्याच्यामध्ये हे करतो की ती फेज आहे असं मी म्हणेन. म्हणजे ती कदाचित काही यांनी कमी होईल अशी मला आशा आहे की आता आपल्याला ते आत्ता सगळं हे उपलब्ध झालंय जे आपल्याला या प्रमाणामध्ये आधी उपलब्ध नव्हतं. तर ते आता उपलब्ध झाले तर ते थोड्या दिवसांनी आपल्याला त्याची सवय होईल आणि आपोआपच त्याच्यामध्ये एक थोड्या प्रमाणात त्याचं एक ऑर्गनाइज करायला लागू असं मला वाटतं. पण अदरवाईज त्याच्यामध्ये मला वाटतं की आपण जसं मी मूवीचं म्हटलं की आपण असं ठरवायला हवं की त्याच्यामध्ये अमुक वेळ काढायचा, हे सिनेमे अमुक ठरवलं काय महिन्याला हे 3 सिनेमे किंवा 4 सिनेमे आपण बघायचे, असं आपल्याला वेळ ठरवणं अलॉट करणं हा एकच त्याच्यासाठी पर्याय आहे. त्याच्याशिवाय ही खरोखरच आपलं एक, आणि त्याच्यामध्ये पुन्हा मोठा प्रॉब्लेम आणखी असा आहे की ती अनेक स्क्रीन्सवरती अवेलेबल असते ही एंटरटेनमेंट. म्हणजे आपल्या असं नाही की घरामध्ये एक टीव्ही आणि त्याच्यावर कोणीतरी बघत असलं तर आपण बघू शकणार नाही असं नाही. पण आपण आपल्या फोनवर बघू शकतो, आपल्या लॅपटॉपवर बघू शकतो किंवा झोपून बघू शकता. त्यामुळे आपण हे वेगळे, म्हणजे त्यांनी ते आपल्यासाठी ती फार जास्त सोय करून ठेवलेली आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये अडकतो. पण त्याच्यामध्ये हा जो तू मगाशी ऍडव्हान्टेज सांगितलास की वाचक आपलं स्वतःचं व्हिज्युअलायझेशन वेगळं करू शकतो, हा मोठा ऍडव्हान्टेज आहे. आणि हा कधीही आपल्याला सिनेमा देऊ शकणार नाही किंवा सिरीज देऊ शकणार नाही. आणि सिरीज ह्या कायम आपण दुसऱ्यांनी आपल्याला दाखवलेलंच बघत राहणार. त्यामुळे त्याच्यामध्ये ना एक प्रकारची इंटरॅक्टिव्हिटी वाचनामध्ये असते जी आपल्याला सिनेमा देऊ शकत नाही किंवा सिरीज देऊ शकत नाही किंवा गेम्सही देऊ शकत नाही. काही प्रमाणात गेम्स अधिक देतात पण तरी सुद्धा तुमचा पाथ त्याचा ठरलेला असतो. त्याच्यामुळे त्याची इंटरॅक्टिव्हिटी सुद्धा लिमिटेड असते. याच्यामध्ये की तुमची इंटरॅक्टिव्हिटी ही त्यातल्या क्रिएटिव्ह एलिमेंट पर्यंत जाते. म्हणजे तुम्ही
त्यातलं जे जग असतं कथेमधलं, हे तुम्ही संपूर्ण जगाचा जो व्हिज्युअलायझेशनचा आस्पेक्ट असतो हा संपूर्णपणे तुम्ही करता. लेखक तुम्हाला गाईड करतो त्याच्या शब्दांमधून, पण तुम्ही त्याचं व्हिज्युअलायझेशन स्वतंत्रपणे करता. आणि त्यामुळे प्रत्येक वाचकाचा पुस्तक वाचण्याचा अनुभव हा दुसऱ्या वाचकापेक्षा वेगळा असतो. सिनेमा सगळे एकच सिनेमा पाहतात, बरोबर, आणि वाचक हा वेगवेगळी पुस्तक एकच पुस्तक वेगवेगळ्या वाचतात. हा एक मोठा ऍडव्हान्टेज वाचनाचा आहे, आणि फिल्म मीडियम तो कधीही काढून घेणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हा ऍडव्हान्टेज जेव्हा आपल्या अधिकाधिक लोकांच्या लक्षात येईल तेव्हा आपण ते ऑर्गनायझेशन करण्याची आवश्यकता आहे असं आपल्याला स्वतःहूनच वाटेल, आणि मग आपण त्याच्यासाठी वेळ काढू. आता आपल्याला कसं आहे की आता आपल्या पुढे आपल्याला तो मारा आपल्यावरती होतोय, तो अचानक झालेला आहे, त्यामुळे आपण तो आता एन्जॉय करतोय सध्या. बरोबर. तर तो आपल्याला त्याची जेव्हा सवय होईल तेव्हा आपल्याला हा वाचनाचा ऍडव्हान्टेज अधिक लक्षात येईल आणि आपण त्याच्याकडे वळू, असं माझं एक काय विशफुल थिंकिंग आहे. तो कर्व सेट होईल केव्हा तरी असं म्हणूयात आपण. डेफिनेटली असं म्हणता येईल. इंटरॅक्टिव्ह मीडियमच्या बाबतीमध्ये एक प्रश्न मला विचारावा असं वाटतो. वाचनाबाबत आणि सिनेमाबाबत हा जो फरक आपण बोललो, आता इंटरॅक्टिव्ह फिल्म हा प्रकार येऊ घातलेला आहे, आणि ब्लॅक मिररचे तो एक जो फिल्म होती बँडरस्नॅच, त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरॅक्शनची फॅसिलिटी होती. या नवीन प्रयोगाबाबत आणि या नवीन काय फॉर्मॅट बाबत तुला काय वाटतं? तू अशा प्रकारचे इतर काही फिल्म्स बघितल्या आहेस का? आणि नाहीये त्या प्रकारचे, कमी आहे. आता अनब्रेकेबल किमी स्वीट नावाची एक सिरीज आहे, तिचा एका एपिसोडचा फिनाले तसा त्यांनी केला होता ऑप्शन. बँडरस्नॅच आहे. मला वाटतं बँडरस्नॅच तुला कशी वाटली होती? बँडरस्नॅच हा त्यातल्या त्यात यशस्वी उदाहरणांमधली एक ती म्हणता येईल, कारण त्याच्यामध्ये त्याच्यामधली इंटरॅक्टिव्हिटी ही फार लिमिटेड असते. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट इंटरॅक्टिव्ह तर होऊ शकत नाही, जशी गेम्स मध्ये होते की यू प्ले ऍज द कॅरेक्टर, तसं होत नाही त्याच्यामध्ये. कॅरेक्टर इज प्लेइंग ऑन इट्स ओन. त्याच्यामधल्या ज्या क्रिटिकल मुद्दे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला हे असतं की तुम्ही ते कॅरेक्टर असं वागेल किंवा असं वागेल, चॉईस करू शकता, आणि त्याच्याप्रमाणे यू अराईव्ह ॲट अ डिफरंट एंडिंग. त्यामुळे तुम्ही त्याचा ग्राफ डिक्टेट करू शकता, पण तुम्ही त्याची दर गोष्ट डिक्टेट करू शकत नाही. हा एक मोठा फरक आहे की ज्यामुळे गेम्स हे कायमच अधिक इंटरॅक्टिव्ह राहणार सिरीजपेक्षा. पण त्यामुळे हे शॉर्ट लिव्ड आहे, म्हणजे ते मोठ्या प्रमाणात पसरणार नाही. गेम्सच कदाचित अधिक स्टोरी रिच होऊ शकतील, कारण ऑलरेडी गेम्स मध्ये आपण जर बघितलं तर अत्यंत कॉम्प्लेक्स अशा पद्धतीच्या स्टोरी लाईन्स असलेले गेम्स आहेत, आणि त्याच्यामधले जे वर्ल्ड आहेत, म्हणजे जी जग वेगवेगळी तयार करतात, त्याच्या पॉसिबिलिटीज खूप त्यांनी वाढवून ठेवलेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ सिनेमाच असतात ते. त्यामुळे तुम्ही वेगळा सिनेमा फक्त त्याच्यामधले येस नो डिसिजन्स वरती इंटरॅक्टिव्ह करण्यापेक्षा हे जवळजवळ सिनेमाच्या लेवलची जग खेळण्यासाठी लोकांना उपलब्ध करून देणं. आणि आता त्याच्यामध्ये तर असेही हे असतात की ओपन वर्ल्ड गेम्स जे असतात, ज्याच्यामध्ये पूर्वी कसं होतं की तुमचे जे सुरुवातीचे फर्स्ट पर्सन शूटर्स वगैरे होते त्याच्यामध्ये तुमचा एक ट्रॅक असायचा ऍडव्हेंचरचा, आणि तुम्ही त्या ट्रॅकवरून एक पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जायचं. बरोबर. हल्लीचे जे ओपन वर्ल्ड गेम्स आहेत त्याच्यामध्ये साईड मिशन्स वगैरे इतकं त्यांनी वाढवे, GTA सारखे गेम्स आपण जर बघितले, ग्रँड थेफ्ट ऑटो सारखे बघितले, तर त्याच्यामध्ये तुमच्या काही मिशन्स या मोठ्या त्याच्यामधल्या आहेत, पण त्याच्यामधले साईड मिशन्स, त्याच्यामधले तुम्ही अनेक वेगवेगळ्या कॅरेक्टर्स बरोबर इंटरॅक्ट करणं, आणि त्याच्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये ते सिनेमे असल्यासारखे आहेत की ज्याचे स्क्रीन प्लेस ठरलेले नाहीत. तुम्ही जाऊन तुमचे स्क्रीन प्ले तुम्ही क्राफ्ट करू शकता त्याच्यात जाऊन. अशा पद्धतीचं त्याच्यात इंटरॅक्टिव्हिटी असताना तुम्हाला याच्यामधली इंटरॅक्टिव्हिटी ही फार लिमिटेड आहे, त्यामुळे तुम्ही ते फार हे होणार नाही. त्याच्यामध्ये जे पूर्वी 3D झालं की 3D मध्ये तुम्हाला एक क्युरिओसिटी म्हणून तुम्हाला एक अंगावर येणाऱ्या वस्तू
या ठीक आहे, एक टाइमपास म्हणून ठीक आहे, तेवढ्या पुरतं टिकलं नाही मीडियम म्हणून, म्हणजे टिकलं नाही फारसं. तर तसं मला वाटतं ही इंटरॅक्टिव्हिटी होणार की ती तेवढ्या पुरती क्युरिओसिटी म्हणून काही यांच्यामध्ये तुम्हाला छान वाटेल, पण ती टिकणार नाही.